सगळ्यांना विनंती करते की त्यांनी पुढचं सेशन सुरू करावं. येस. Thank you, ma'am. गुड इव्हनिंग. शिंदे मॅडम, Good आवाज evening, येतोय sir. माझा? गुड इव्हनिंग. ओके, Yes, आवाज yes, येतोय? sir. Yes, sir. येस. आपण जवळपास गेले 3-1 आठवड्यांपासून सगळे विद्यार्थी तुम्ही या ऍक्टिव्हिटीशी कनेक्टेड आहात आणि होपसो तुम्ही सगळेजण जे काही आता गेल्या 3-4 आठवड्यामध्ये बोर्ड एक्सपर्टीज कडून शिकलात हे सगळं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की फायदेशीर होणार आहे, यात काही शंकाच नाहीये. एकदा या सगळ्या गोष्टींना तुम्ही कनेक्टेड राहत असाल आणि हे जेव्हा तुम्ही सगळे लर्न केलं तर ह्या परीक्षेच्या दृष्टीनं प्रत्येकाला आपापल्या मार्क वाढवण्यासाठीची तुमची मेंटॅलिटी ही म्हणजे फार पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही प्रत्येकजण यासाठी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. ऑब्व्हियसली परीक्षा ही जशी अभ्यासाची कंटेंटशी कनेक्टेड आहे तशी त्या बाकीच्याही गोष्टींची फार महत्वाची आहे. म्हणजे कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जसं एखादं युद्ध जिंकायचं असेल तर युद्धासाठीचा सराव जितका महत्वाचा आहे तशी त्या युद्धाची रणनीती पण फार महत्वाची असते, ती स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते. हे प्रॅक्टिस चांगली केली पण स्ट्रॅटेजी चांगली नसेल, म्हणजे सराव चांगला केला पण रणनीती चांगली नसेल तर मग मात्र आपण ते युद्ध जिंकू शकू का हे सांगता येत नाही. सेम येणारा 10वी की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास खूप चांगला केलाय, नो डाऊट, पण त्या अभ्यासाला इम्प्लिमेंट करण्यासाठीची जी तुमची रणनीती आहे ती जर परफेक्ट जुळली तर तुम्ही 100% खूप चांगल्या पद्धतीने ह्याला आउटकम आणू शकाल. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये काय काय येतं तर जे काही इतके दिवस शिकलोय, जे काही सगळं एक्सपर्टीज कडून जाणून घेतलंय हे सगळं आता इम्प्लिमेंट करायची, प्रत्यक्षात वापर करायची तर वेळ आली. आणि ज्यावेळेस हे प्रत्यक्षात आपण वापर करणार आहे किंवा त्याला त्या फ्रेममध्ये आणणार आहे त्यावेळेस नक्की कुठली एनर्जी आपल्याला उपयोगात आणायला पाहिजे, काय नक्की आपण स्वतःला स्टेबल कसं ठेवलं पाहिजे. पण जसं अभ्यासाचा भाग आपण शिकलोय, पण हे सगळं इम्प्लिमेंट करताना नक्की शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये स्वतःला आपण कसं मेंटेन करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण आपल्या रिझल्टकडे जाण्यासाठी किंवा या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रिपेअर झालं पाहिजे हे पण शिकणं, हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. पुस्तकातल्या गोष्टी आपण वाचून शिकतो, ऐकून शिकतो, पाठ करून शिकतो किंवा सरावातनं शिकतात. पण काही जनरल अशा गोष्टी आहेत की ज्या डेली रुटीन मधल्या आहेत पण त्याचा सगळा इम्पॅक्ट आपल्या परीक्षेवर होणार आहे तिथं. पण त्याबाबत मात्र आपण कॉशियसली किंवा सिरियसली फार विचार करून आपण त्या गोष्टी घडतो करतो असं नाहीये. नकळत अशा काही गोष्टी घडतात की ज्या त्यावेळेसच्या एक्झामवर इफेक्ट करून देतात. म्हणजे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बऱ्याचदा पाहतो की पहिले 2-3 प्रश्न जरी टफ गेले किंवा एखादे काही ठराविक लेवलचे प्रश्न टफ गेले आणि तिथं तयार होणारा जो ब्लॉक आहे, मेंटल जो ब्लॉक क्रिएट होतो, तो ब्लॉक काही मिनिटं काही वेळ तो अख्ख्याच्या अख्ख्या पुढच्या सगळ्या एक्झामवर त्या प्रोसेसवर इम्पॅक्ट करतो. सेम सब्जेक्टिव्हला पण असं घडायची शक्यता असते आणि त्याच्यासाठी मात्र आपण आपले प्लॅन बी तयार केलेले नसतात, कारण असं विचारात आपण नसतो असं काही घडेलच म्हणून. त्यामुळे कमीत कमी 1% तरी आपण असं विचार करायला पाहिजे की एखादी ऍडव्हर्स सिच्युएशन क्रिएट झाली तर मी अशा ऍडव्हर्स सिच्युएशनला स्वतःला कसं स्टेबल करायला पाहिजे, कसं फेस करायला पाहिजे, कसे मार्ग काढले पाहिजेत हे मात्र तुम्हाला आवर्जून शिकलं पाहिजे किंवा विचार करायला पाहिजे. याच गोष्टीवर मी खरं आज बोलणार आहे, कारण प्रत्येक एक्सपर्टीनं त्यांच्या त्यांच्या विषयानुसार तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आणि अधिकाराने त्यांनी ते सगळं सांगितलंय, तुम्ही सगळेजण ते शिकलात. आजचं जे फिनिशिंग डिस्कशन आपलं आहे ते म्हणजे अभ्यासासोबत इतर ज्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागणार आहेत याबाबत तुमची स्वतःची एक स्ट्रॅटेजी, एक रणनीती काय असायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर मी थोडं बोलेन, आपण त्या त्या टाईपमध्ये हे नक्की कसं डिस्कस करूया तिथं. तर मी कायम एक वाक्य समोर जे बोलतो सांगतो ते वाक्य समोर तुम्हाला दिसतंय. एकच सेकंद, थोडासा एक सपोर्ट आपण सेट करू आणि मग काय जात नाही, रस्ते गेलं तर बघितलं
काय लहान मध्ये तुमचे म्यूट संतोष नरे प्लीज. तुम्ही काय करू आपल्याला माझे आवाज येतोय, थोडं डिस्ट्रॅक्शन होत आहे. एक्सक्यूज मी, संतोष नरे. फर्स्ट प्लॅन युअर वर्क देन वर्कआउट युअर प्लॅन. हे आपण कायम बोलतो, पहिल्यांदा कामाचं नियोजन करा आणि नियोजनानुसार काम करा. हे अगदी कोर पार्ट आहे. फर्स्ट प्लॅन युअर वर्क देन वर्कआउट युअर प्लॅन. यानंतर या वाक्याला तुम्हाला खूप खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे. जे काही कराल, म्हणजे मी इतकं इतकं खोलवर जाऊन सांगेन की श्वास घेताना पण प्लॅन घेऊन श्वास घ्या. इतकं इतकं खोलवर गेलं पाहिजे, कारण आता यानंतर असणारा कालावधी हा मिनिट टू मिनिट इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या प्रत्येक मिनिटासाठी जर प्लॅनिंग नसेल तर मग त्याचा वापर योग्य होणार नाही. वापर योग्य नाही झाला तर आउटकम योग्य होणार नाही. त्यामुळे जी काही ऍक्टिव्हिटी करायची त्याचा आउटकम चेक करायचा आणि त्याप्रमाणे प्लॅन बसवायचा. ही तुमची आता प्रायर नीड असेल. त्यामुळे ऑलवेज फर्स्ट प्लॅन युअर वर्क देन वर्कआउट युअर प्लॅन. कामाचं आधी नियोजन करा आणि मग नियोजनानुसार काम करा. नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीपर्यंत जाता येऊ शकेल. लास्ट 8 दिवसाचा जो भाग आहे, म्हणजे आता आपण शेवटचे 8 दिवस म्हणण्यापेक्षा हे राहिलेले सगळे फेजेस आहेत, दिवस अगदी क्लिअर कट आहेत. आज 15 तारीख आहे. अप्रॉक्सिमेट 7-8 दिवसामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता 5-6 दिवसामध्ये बघायच्यात आणि त्या प्रत्येकासाठीच्या प्लॅनिंग मध्ये काय काय करावं लागेल याचा एक जनरल फॉर्मॅट आहे. पण मला बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की बोलायच्यात. हे सगळं तुमच्याशी अगोदर सगळं बोललं गेलेलं आहेच, रिव्हर्स रिव्हिजन. मी त्यातला टिपिकल एवढाच पार्ट सांगणार आहे, ते म्हणजे रिकॉल मेमरीचा. हे दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. एक तर तुमचं बॉडी क्लॉक वाला पार्ट आहे तो, आणि त्याच्या वर्किंग वाला पार्ट आहे. जस्ट 1 मिनिट. बॉडी क्लॉक वाला जो पार्ट आहे तो, आणि सगळ्यात त्याच्यामध्ये कनेक्टेड असणारा तो वर्किंगचा भाग आहे. कारण बॉडी क्लॉक जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीची आउटकम यायला सुरुवात होणार नाही. आता काही झालं तरी, म्हणजे सकाळी उठण्याची वेळ ही बाय डिफॉल्ट सेट पाहिजे. त्यानंतर तुमच्या खाण्याच्या वेळा ह्या बाय डिफॉल्ट सेट पाहिजेत. अभ्यासाच्या बैठकांचे स्लॉट हे बाय डिफॉल्ट सेट पाहिजेत, म्हणजे 2 तास, 2.5 तास, 3 तास. कारण आता सलग अभ्यासाला बसलात तर कमीत कमी 2 तासापेक्षा अगोदर उठायचंच नाही, हे तुमचं फिक्सच पाहिजे. कारण आता एक्झाम कायम तुम्हाला 2 तासाची फिजिकल बैठकीची रिक्वायरमेंट आहे. परीक्षेला बसायचे 2 तास आहेत, त्यामुळे 2 तास किंवा 3 तास आहेत. त्यामुळे ऑलवेज तुमचं सिटिंग अरेंजमेंट ही 2-2.5 तास, 3 तासाची कंटिन्यू ठेवली पाहिजे. म्हणून या बॉडी क्लॉकवर पण आपण पूर्वी याच्यासाठी बोललोय की जसं ह्या रिव्हर्स रिव्हिजनचं एक महत्व आधीच सांगितलेलं होतं. मागच्या 9 दिवसापासून आपण ही सगळी रंगीत तालीम करतोय. होप्सो याच्यावर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल काही गोष्टी तिथं. त्यातला बेसिक पार्ट काय होता की जसं बोर्डचा पेपर जो तुमचा होणार आहे त्याचा टोटली रंगीत तालीम आपण करताय. आणि ती रंगीत तालीम करताना हे का असं करायची गरज आहे, तर एस्पेशली बऱ्याच वेळा असं घडतं की अभ्यास आपण सकाळी किंवा संध्याकाळी करतो आणि पेपर असतो तो 11 ते 1 किंवा 11 ते 2. आणि या दरम्यान बरोबर मेंदूला रिकॉल करण्याची अशी काही स्पेशली सवय नसते किंवा प्रॅक्टिस नसते. आणि नेमकं मग त्यावेळेस त्याचा आउटकम पण आपण तितक्या लेवलपर्यंत आणू शकत नाही. सेम ही गोष्ट अगोदरच्या 8-10 दिवस आपण जर केली तर एक पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्म तयार आणि नक्कीच तुमचा ब्रेन आणि नक्की तुमचं बॉडी क्लॉक त्याला सगळं सेट होऊ शकेल. म्हणून पहिले आता शेवटचे 9 दिवस आहेत कंपल्सरी सकाळी संध्याकाळी अभ्यास करणं आणि 11 ते 1 किंवा 11 ते 2 पेपर सोडवणं. याचं पण शेड्युलिंग ऍक्च्युली सगळं सेट करून दिलंय. हे रिव्हर्स रिव्हिजनचा अर्थ तसा ठेवलाय की सगळ्यात शेवटचा पेपर होता तो तुमच्या आत्ताच्या 9 तारखेला पहिला करायचा होता, मग सेकंड लास्ट पेपर 10 तारखेला. मग असे करत 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 तुमच्या आता हे सगळे रिव्हर्स पेपर चालू असतील. काही पेपर झालेत, काही पेपर आता राहिलेत आणि अप्रॉक्सिमेट 21ला परीक्षा आहे, तर 19 पर्यंत तुम्हाला हे सगळं कव्हर करणं गरजेचं आहे. मॅक्स 18 पर्यंत. 19-20 2 दिवस तुम्ही फुल मराठीला किंवा इंग्लिश मिडियम असाल तर तुमच्या इंग्लिशसाठीचा स्लॉट वगैरे सगळा सेट करून देऊ शकाल. पण मिनिमम 1 डेज ते मॅक्सिमम 2 डेज या शेवटचे राहतील तोपर्यंत तुमची ही रिव्हर्स रिव्हिजन सगळी चालली पाहिजे. यामध्ये गरज आहे काय, तर बॉडी क्लॉक सेट होणं आणि परीक्षेच्या वेळेसचं आठवण्यासाठी मेंदूला सवय लावणं. इतका सिंपल त्यातला थॉट आहे. दुसरी गोष्ट आहे की 1 वाजता किंवा 2 वाजता पेपर संपल्यानंतर सेकंड डेला परत जेव्हा पेपर असेल किंवा सुट्ट्या असतील तर त्याच्यातल्या मधल्या वेळेचं युटिलायझेशन प्रॉपर करण्यासाठी सेम टू सेम अगोदर ज्या गोष्टी केल्या तर बरोबर परीक्षेच्या दरम्यान पण आपण त्या गोष्टी फॉलो करू शकू. म्हणून तो दुसरा भाग आहे तिथं. त्यामुळे या 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्यातला सगळ्यात कोर पार्ट आहे तो म्हणजे रिकॉल मेमरी. कारण आपण कायम हे बोलत आलोय की परीक्षा ही 2 शब्दांशी कनेक्टेड आहे, की रिव्हिजन आणि रिकॉल आहे. मल्टिपल रिव्हिजन्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत. मल्टिपल रिव्हिजन आणि
एक्सलंट रिकॉल प्रोसेस आहे. म्हणजे जितकी उजळणी तुमची जास्त होईल आणि जितकं एक्सलंट वेनी तुम्ही रिकॉल करू शकाल ना, तेवढं तुम्ही ह्या सगळ्या पोझिशनला सेट होणार आहे. म्हणून आपण याबद्दल बोललो होतो तिथं. दिवस रिव्हिजन मध्ये हे 3 पॉईंट पण पुन्हा एकदा महत्वाचे असतात. एक तर पहिली गोष्ट रिकॉल मेमरी, आता मी बोललो की त्याची प्रोसेस फास्ट व्हायला पाहिजे. आठवणं ठीक आहे, पण ते तितक्या वेळेत पण झालं पाहिजे, वेगात पण झालं पाहिजे. आता परीक्षा देऊन आल्यावर घरी आल्यावर आठवतं आपल्याला, अरे असं लिहायचं होतं, तसं लिहायचं होतं. घरी येऊन आठवून काय उपयोगाच नाही. त्या वेळेस तिथं त्या ठिकाणी आठवणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्रोसेस फास्ट होणं ती अतिशय अतिशय आवश्यक आहे. नंबर 2 त्यातला पॉईंट आहे तो म्हणजे कॉन्फिडन्स बिल्टअप साठी. म्हणजे एक्झाम परीक्षेला जाईपर्यंत अभ्यास झालाय का याची खात्री देता येत नाही. पेपर होईपर्यंत आपण म्हणत नाही अभ्यास झालाय का नाही झालाय. आणि मग या सगळ्याला कॉन्फिडन्स बिल्टअप होण्यासाठी काय, तर जोपर्यंत प्लॅन करून आपण एखादी गोष्टी ऍक्टिव्हिटी करत नाही आणि ते प्लॅन कम्प्लीट झालाय, हे जेव्हा तुम्ही टिकमार्क करून क्लिअर करता ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं की येस, माझा अभ्यास झालाय, माझा परफेक्ट अभ्यास झालाय, माझा पुरेसा अभ्यास झालाय. आणि एकदा ती मनात ताकद क्रिएट झाली की झालाय माझा अभ्यास, त्यानंतरची तुमची एनर्जी बघा, तुम्ही क्लासिक वेने ते पेपर सगळे फेस करू शकाल तिथं. पण तो फील आला पाहिजे. आणि तो फील असं खोटं अवसान आणून येत नाही, कुणीतरी म्हणालं कुणीतरी केलं असं अजिबात नाही ना. तो तुमचा तुम्हालाच यावा लागतो. आणि तो कधी, जेव्हा तुम्ही त्याचा प्रोग्राम डिफाईन कराल, प्रत्येक टाइम स्लॉट नुसार मांडाल, प्रत्येक ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली की त्याला टिकमार करत करत जाल, आणि जेव्हा दिवस संपेल तर तुम्हाला कळेल की आज मी 10 ऍक्टिव्हिटी प्लॅन केल्या होत्या, 10 पैकी माझ्या 8, 9 किंवा 10 पैकी 10 माझ्या कंप्लीट झाल्या. फॅन्टास्टिक, मला आता काही काळजी नाही. हे तुमचं रोज थोडं 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 करत गेलं की पेपरच्या अगोदरचा कॉन्फिडन्स डेव्हलप होणार आहे. आणि सेम एक्झामच्या वेळेस सुद्धा हीच गोष्ट घडते की अख्खा प्लॅन सुट्टीतला त्यातला, किंवा जर सुट्टी नसेल आणि सलग पेपर असेल तर त्यातलाही प्लॅन तुमचा परफेक्ट लिस्टेड पाहिजे आणि त्याला कम्प्लीट करत गेला पाहिजे. कॉन्फिडन्स यानंच बिल्टअप होणार आहे, कुठल्याही बाकी गोष्टीनं होणार नाही तिथं. अँड थर्ड वन इज हँडल, म्हणजे प्रेशर हँडलिंगचा पार्ट आहे तिथं. कारण ही गोष्ट कायम घडत असते. एखादी गोष्ट उत्तम होण्यासाठी आपण प्रयत्नात असतो आणि तो प्रयत्न आपला कमी पडेल का याचं प्रेशर आपल्याला जास्त येतं. म्हणजे आपण प्रिपेअर्ड असतो. तुम्ही आता जेवढे येतात कनेक्टेड आहात, हे सगळे एक्झामच्या साठी चांगले मार्क पाडायचे आहेत आणि प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं काय मिळेल, बदलण्यासारखं काय मिळेल म्हणून तुम्ही आता जॉईन आहात. अदरवाईज तुमचे मित्रमैत्रिणी तर आता सध्या मे बी त्यांच्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतील, पण तुम्ही जॉईन आहात याचा अर्थ तुम्हाला अजून काही ना काहीतरी पाहिजे, अजून परफेक्ट करायचंय, प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न करताय. प्रेशर क्रिएट होतं, मी ठरवलेल्या गोष्टी पार पडतील का, तितक्या ताकदीनं पार पडतील का, आणि त्याचा मला आउटकम मिळेल का. हे प्रेशर जेव्हा येतं तेव्हा ते कसं हँडल करायला पाहिजे याबद्दल पण काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या सुद्धा पुढे गेल्यानंतर मी नक्की त्यातनं सांगणार आहे. एक्झामचं वेळापत्रक तुमच्या तुमच्या वेनुसार क्लिअर आहे. पण आता समोर दाखवतो हे रिव्हर्स टाइम टेबल आहे की ज्यात आपण बोलवतो की सगळ्यात पेपर कोणता लास्ट करा, कुठला काय करा. तर 10 तारखेवरून आपण हा हा प्रोग्राम ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. तो 10 तारखेला जॉग्राफी, नंतर 11 तारखेला हिस्ट्री आहे, नंतर 12 तारखेला सायन्स भाग 2 आहे, सायन्स भाग 1 आहे. असं करत करत आज आपण 15 तारखेला जवळपास तुमचा मॅथ्सचा अल्जेब्राचा पेपर आज संपलाय. उद्या मे बी तुमचा हिंदी किंवा संस्कृत असेल. आता हे सेमी इंग्लिशचं टाइम टेबल आहे, प्रत्येकाचं आपापलं थोडं व्हॅरी होऊ शकतं. अशा पद्धतीने 18 तारखेपर्यंत हा सगळा प्लॅन सगळा समोर तुम्हाला दिसतोय तिथं. कायम लक्षात घ्या, परीक्षेचा टाइम टेबल पण तुम्ही बोर्डचं बघितलं तर पहिल्यांदा तुम्हाला स्टेबल करण्यासाठी सगळे लँग्वेजचे पेपर आहेत की जे बऱ्यापैकी तुम्हाला लिहिता येणार आहेत. तुम्ही थोडं ओपन व्हा, थोडं रिलॅक्स व्हा, याच्यासाठी आहेत. मधला जो गॅप आहे हा सगळा टेक्निकल सब्जेक्टचा आहे की जिथं खरोखर खूप ताकदीनं अभ्यास करून काही गोष्टी कराव्या लागतात. आणि शेवटचे पेपर पुन्हा थोडं रिलॅक्स मोडमध्ये, ज्या ते जिथं इतिहास भूगोलाचे पेपर आहे तिथं. असं प्लॅन पण बसवताना या टाईपमध्ये सगळा बसवलाय. याचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही मेंटली थोडं स्टेबल, रिलॅक्स आणि रायटिंग स्पीडमध्ये स्टेबल व्हावं, हा त्यातला मेन मोटो आहे तिथं. आणि जी पहिल्या 2-3 दिवसाचं तुमची ग्रीप आहे, की जी तुमची एनर्जी आहे, ती जितकी स्ट्रॉंग लागेल ना, तितके पुढचे पेपर पण तुम्हाला लवकर स्टेबल करणार. त्यामुळे लँग्वेजवर इतकी प्रचंड मेहनत करायला पाहिजे, कुठल्याही बाबतीत कुठलाही एक्सक्युजेस न करता. काल परवाच मी एक सेशनमध्ये तेच सांगत होतो की एकूण तुमच्या 600 मार्कांपैकी 50% मार्क भाषांसाठी आहेत आणि 50% मार्क उरलेल्या बाकीच्या ग्रुपसाठी तुमच्या आहेत तिथे किंवा इतर विषयांसाठी. 50% लँग्वेजचं वेटेज असेल तर विचार करा की किती ताकदीनं आपल्याला त्याच्यावर मेहनत करायला पाहिजे. कित्येक वेळा मुलं नेमकं याच वेटेजला कॅज्युअल घेतात आणि मला लिहिता येतं या भूमिकेतनं त्याचं फार प्रिपरेशन करत नाहीत, शेवटच्या दिवसांबद्दल बोलतोय. आणि मग सगळं लक्ष आपण या एक एक मार्कासाठी फोकस होतं, तर कुठं मॅथ्स, सायन्स आणि किंवा एस वर फोकस होतं आणि लँग्वेजच्या बल्क मार्कांवर आपण थोडं डायल्यूट होऊन जातो तिथं. हे मात्र होता कामा नये. जसं 2 दिवस शेवटच्या अगोदर मराठी पेपर तुम्हाला लिहायचा आहे, तर रायटिंग प्रॅक्टिस पण कंपल्सरी आहे. आणि नेमकं ती लिखाणाचा सराव आपला कमी पडतो आणि मग त्यावेळेस पहिल्या दिवशी पेपर लिहिताना अगदी हात दुखायला लागतो, लिखाणाचं स्पीड कमी होतं.
क्वेश्चनचं स्पीड कमी होतं आणि एखादा प्रश्न मग गडबडीत शेवटी शेवटी लिहावा लागतो आणि गडबड करायला लागलो की अक्षर खराब व्हायला लागतं. अक्षर खराब झाले की परत आपणच अस्वस्थ होत राहतो. म्हणून तो वाचनाबरोबर पाठांतराबरोबर रायटिंगचा सराव, लिखाणाचा सराव हा लास्ट डेच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पण तुम्हाला मेंटेन करायचा आहे. कारण तिथं तुम्हाला 80 मार्काचे पेपर लिहायचे आहेत. तर इतक्या सहज काही गोष्टींना घेऊ नका. लिखाण तुमचं फार महत्वाचं असणार आहे. हे रिव्हर्स टाइम टेबल तुम्हाला प्रत्येकाला क्लिअर आहे. मी आता ह्या सगळ्या अभ्यासाच्या प्रोसेसवर जास्त बोलणार नाही, कारण मला बाकीच्या इतर गोष्टींवर तुम्हाला थोडं बेसिक इन्फॉर्मेशन सगळं द्यायचं आणि ते डिस्कस करायचे की जे आत्ताचे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. काय या शेवटच्या 8-10 दिवसामध्ये करायला पाहिजे. उरलेले हे 6 दिवस आणि पेपरचे असणारे की 12-15 दिवस आहेत, या सगळ्या दिवसांमध्ये नक्की काय काळजी घेतली पाहिजे. अकॅडमिक सोडून, कंटेंट सोडून काय काळजी घेतली पाहिजे. तर जनरली एक त्याचे 4 टाइप्स आहेत. आपण बघूया की काय काय वर्किंग मध्ये. मी त्याचे सेक्शन्स केलेत. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे अकॅडमिक डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. म्हणजे मी त्याचं टायटल पण दाखवतो बघा. अकॅडमिक वर आपण बोलणार आहे, मेंटल वर बोलणार आहे, सपोर्टिव्ह जो पार्ट असेल म्हणजे तुमचा बेसिक सपोर्टचा पार्ट असेल पॅरेंटचा तो बोलणार आहे, आणि फिजिकलवर बोलणार आहे. या 4 गोष्टीवर आपण स्पेशली बोलणार आहे. त्यातला पहिला जो भाग आहे अकॅडमिक सपोर्टचा. सपोर्ट म्हणजे मी नुसतं जस्ट एक स्टेटमेंट म्हणून त्याच्यात आहे, पण अकॅडमिकसाठी आपल्याला काय प्लॅनिंग करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन टाइम टेबल. हे सगळे पॉईंट डोक्यात ठेवा, स्क्रीनशॉट काढा, लिहून काढा, व्हॉट एव्हर काही असेल ते करा. मी सजेस्ट करेन लिहून काढा. स्क्रीनशॉटनं पुन्हा वाचणं होत नाही, वाचलं तरी तितकं लक्षात येत नाही. वहीमध्ये तुमच्या नक्की लिहून काढा. रिव्हिजन टाइम टेबल फार मॅटर करेल. मगाशी जे मी बोललो कॉन्फिडन्स बिल्टअपसाठी रिव्हिजन टाइम टेबल आहे. आणि दुसरं कोर पार्ट सांगितला, युद्धाची रणनीती आखणं ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणून स्टार्टिंगला एक वाक्य सांगितलं, फर्स्ट प्लॅन युअर वर्क देन वर्कआउट युअर प्लॅन. रिव्हिजन टाइम टेबल मध्ये अगदी या क्षणापासून सुद्धा काही जर मिस झाला असेल अगोदर तर लिव्ह इट, सोडून द्या ते सगळं. या मिनिटापासून पुढच्यासाठी असणाऱ्या प्रत्येक दिवसाचं, त्यातल्या प्रत्येक स्लॉटचं, त्यातल्या प्रत्येक तासाचं आणि त्यातल्या प्रत्येक मिनिटाचं आपल्या डोळ्यासमोर नियोजन असायला पाहिजे. ते घडेल का नाही घडेल, घडणारच नाही म्हणून द्यायलाच नको असं बिलकुल नको. तुम्ही प्लॅनिंग तयार करा, डिस्प्ले करा, आणि दिवसातल्या ओव्हरऑल 12 तासांपैकी एक 4-4 तासाचं क्वार्टर वाईज टाइम टेबल बदलावं लागलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही उद्याचा प्लॅन तयार केला आणि दिवसाचे 16 तास तुमच्या डोळ्यासमोर असतात. या 16 तासामध्ये असं घडलं की पहिल्या 4 तासाचा प्लॅन तुम्ही एकदा रीचेक करून बघा की पुढचे कमिंग 4 आवर्स मला हा प्लॅन माझा इम्प्लिमेंट होणार आहे का, आणि त्याच्यापर्यंत तो बसवा. काही वाटलं तर आधी करेक्शन करून घ्या. पहिला 4 तासाचा प्लॅन संपला की परत पुढच्या 4 तासाचा प्लॅन एकदा परत चेक करा. त्यात काय काय बदल करायची गरज आहे का, थोडेफार बदल करा. परत तिसऱ्या स्लॉटला तिसरा बदल करा. असं करत दिवसातल्या प्रत्येक 4-4 तासांच्या स्लॉटला थोडे मायनर चेंजेस करत गेला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही करायचं की रात्री प्लॅन केला किंवा 2 दिवस आधी प्लॅन केलाय आणि तसाच घडला पाहिजे, आणि नाही घडला तर मग आपण परत अस्वस्थ होतो. तिसऱ्या दिवशीच्या प्लॅनला पण आपण मग टाकून देतो, काहीतरी करतो. तर असं करू नका. प्लॅन रिसेट करत राहा, काही फरक पडत नाही. थोडे थोडे रिसेट केले तरी काही फार मोठं प्रॉब्लेम नसतात. पण एक सॅटिस्फॅक्शन असतं की मी प्लॅन केला, तो इम्प्लिमेंट झाला आणि मला तो 90% सक्सेसफुली फॉलो करता आला. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. सो प्लॅनिंगवर हे तुमचं महत्वाचा भाग मी आता त्यातनं बोललो. हे टाइम टेबलकडे लक्ष द्या. नंबर 2 आहे स्टडी रिसोर्सेस आहेत. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता अभ्यास करणार आहात तर तुमच्यासाठी वेळ खूप कमी आहे. एक सब्जेक्टचा वर्क प्लॅन करायला गेला तर तुम्ही चेक करा, कुठला एक विषय घेतला तर तुमच्याकडे मिळणाऱ्या अभ्यासाला तास, रिव्हिजनसाठी असणारे तास, नंबर ऑफ चॅप्टर, त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारे सगळे क्वेश्चन, याची जर सगळी संख्या काढली आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर खूप कमी वेळेत 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटं एका प्रश्नाला मिळतात. असा हिशोब आहे. तुम्ही चेक करा. सायन्सचे लेसन तुम्ही काढले, समजा एक 20 लेसन तुम्हाला समोर आहे. 20 लेसनला तुमच्या हातात समजा 10 तास अभ्यास आलाय, तर याचा अर्थ प्रोपोर्शनेटली 10 तासामध्ये 20 लेसन करायचे तुम्हाला. तर म्हणजे किती वेळात एक एक लेसन करावं लागेल. त्याच्या आतले प्रश्न बघितले तर एका लेसन खाली कमीत कमी 10 किंवा 12 प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत. मग एका प्रश्नाला किती मिनिटं मिळणार आहे. हे सगळा हिशोब जर लावला आपण तर तो फार कमी 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 वेळ मिळतो. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचे स्टडी रिसोर्सेस इम्पॉर्टंट आहेत. यासाठी तुमच्या टेक्स्टबुकचा एक मेन भाग आहे. तुमच्याकडे क्वेश्चन आन्सरसाठी जे काही रेफरन्स बुक्स आहेत त्याचा एक पार्ट आहे. नंबर 3 तुमच्या स्वतःच्या शॉर्ट नोट्स आहेत. आणि नंबर 4 तुम्ही सॉल्व्ह केलेले तुमचे पीवायक्यूज किंवा जे काही टेस्ट पेपर्स आहेत, हे 4 आहेत. अशा 4 गोष्टी तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत. हे डिफाईन करा. त्यातला कुठला रिसोर्सेस मला कधी कधी केव्हा केव्हा वापरायचा हे ठरवून घ्या. नाहीतर शेवटच्या क्षणी कळत नाही मी पुस्तक वाचू का, गाईड वाचू का, नोट्स वाचू का आणि काहीतरी करू का. बिलकुल गोंधळ व्हायला लागतो. आज उद्या 2 दिवसात फिल्टर करून टाका की मी याच मटेरियलला मला वापरून माझा शेवटचा अभ्यास करायचा आहे. नंबर 1 रिसोर्सेस फायनल करणं. नंबर 2 प्रत्येक चॅप्टरच्या अभ्यासामध्ये पूर्वी आपण बोललो की त्याच्यातला एबीसी क्लिअरन्स तुमचा असायला पाहिजे. म्हणजे जो काही आपल्या चॅप्टर्सचा अभ्यास झालाय
जो काही विषयांच्या सगळ्या ह्याचा अभ्यास झालाय त्याचं एबीसी क्लासिफिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. ए म्हणजे मला उत्तम येणारा भाग आहे, बी म्हणजे ऍव्हरेज आणि सी म्हणजे टफ असणारा भाग आहे. तिन्ही भागांचा कोर पार्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि मग तुम्ही रिसोर्स निवडलात की मला एक माझं डायजेस्ट वापरायचंय किंवा एखादा रेफरन्स बुक वापरायचंय किंवा क्लास नोट वापरायची, आणि त्या क्लास नोट मध्ये एकूण मिळून 25 प्रश्न आहेत. 25 पैकी 8 प्रश्न माझे ए कॅटेगरीतले आहेत, 12 प्रश्न माझे बी कॅटेगरीतले आहेत आणि 5 प्रश्न माझे सी कॅटेगरीतले आहेत. मग ह्या एबीसी साठी दिवसभरात माझ्या हातात असणारा वेळ आणि त्या वेळेनुसार मला कुठल्या कंटेंटला किती टाइम स्लॉट रिव्हिजनला द्यायचा आहे याचं सुद्धा टाइम टेबल तुमचं फिक्स पाहिजे. हे जर तुम्ही फिक्स केलं नाही तर पुन्हा अभ्यास होताना ए कंटेंटचा जास्त अभ्यास होतो, बी ला आपण वरवर बघतो, सी कडे दुर्लक्ष होतं, आणि मग नेमकं हे करताना पुन्हा त्या सीनच प्रेशर आपल्याला क्रिएट होतं. बी आपल्याला घाबरवायला लागतं का तर आपण परफेक्ट केलेलं नसतं म्हणून, आणि मग ती भीती परत नंतर क्रिएट होते कशामुळं, ज्याला अर्धवट केलंय ज्याला सोडून दिलंय हेच आपल्याला सगळं घाबरून टाकतात, आणि मग जो केलंय जे चांगलं ना त्या दोघांच्यामुळे ते बिघडून जातं. त्यामुळे तुम्ही आत्ता डिफाईन करा की मला बाय डिफॉल्ट या चॅप्टर मधला सी करायचाच नाही, काही झालं तरी मला तो आठवत नाही कळत नाही करायचंच नाही, पण बी मला खूप चांगला करायचा आहे आणि बीचा कंटेंट मला रिटेन करून ए मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे, ए मला वाचलंच पाहिजे. म्हणून एक तासाचा प्रपोर्शन जर आपण विचार केला तर एक म्हणजे ओव्हरऑल कंटेंटमध्ये कमीत कमी 30% वेळ तुम्हाला मिनिमम 30% टाइम ए कॅटेगरीच्या प्रश्नांसाठी द्यावा, 40% टाइम बी कॅटेगरीसाठी द्यावा की जो आत्ताची गरज आहे, आणि उरलेला सी ला 30% टाइम दिला पाहिजे. का तर त्या 40%तनं तुम्हाला वरती इथपर्यंत जाता येतं आणि इथपर्यंत तुम्ही नेऊ शकाल किंवा वर्किंग करता येऊ शकेल तुम्हाला, त्या कंटेंटला तुम्हाला नेता येईल, बीतलं ए मध्ये नेता येऊ शकेल. सी तुम्ही ठरवा, काही ठिकाणी व्हाईस वर्सा करावं लागेल, काही ठिकाणी सी ला 50% वेळ द्यावा लागेल, काही ठिकाणी सी ला 10% वेळ द्यावा लागेल, कारण डिपेंड्स ऑन आहे की तुमचा कॉन्सेप्ट किती चांगला कळला होता काही कळला होता. एखाद्या गोष्टीत तुम्ही आतापर्यंत एकदम बॅकलॉग आहे, क्लिअर नाही, विनाकारण त्याच्यासाठी धडपडत बसू नका. जे हातात आहे ते पहिले टिकवा आणि जे हातात येणार आहे ते पहिले हातात आणायचा प्रयत्न करा. जे हातापासून लांब आहे त्याला ओढून आणण्याच्या भानगडीमध्ये हातातलं सगळं घालवून बसाल. सो कूल माइंडसेटने सगळं क्लिअर करा. जे पालक मुलांच्या अभ्यासात लक्ष घालतायत, जे त्यांना या सगळ्या सिस्टीमला सपोर्ट आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण हे एकदा फिल्टर करून मुलांना समजून सांगावं की हे कसं आहे काय, आणि याचा निर्णय कसे कसे घे आणि काय करतं. हे खूप महत्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये आठवण्याची प्रक्रिया, लिहिण्याची प्रक्रिया तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड असते, आणि तयारी ही तुमच्या शेवटच्या टप्प्यातल्या काय कंटेंट केला याच्याशी कनेक्टेड आहे. त्यामुळे याच्यावर तुम्ही फार मेहनत घेतली पाहिजे. अजून एक रिसोर्सेस मध्ये तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट एक पॉईंट असा आहे, तो म्हणजे परीक्षेच्या शेवटच्या स्लॉटमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही परीक्षेला सकाळी 10 वाजता सेंटरला पोहोचणार आहात, 9:30 वाजता तुम्हाला घरातून निघायचंय, 9 ते 9:30 तुम्ही तुमचा आवरावरी थोडा ब्रेकफास्ट काही मील घेतला, त्याच्या अगोदर 8:30 पर्यंत तुम्हाला अभ्यासाला बसायचंय, आणि त्याच्या अगोदरचा 2.5 तास तुम्ही सेट केला अभ्यासाला 6 ते 8:30. तो 6 ते 8:30 हा शेवटचा जो अभ्यासाचा 2.5 तास आहे, या 2.5 तासामध्ये तुम्हाला नक्की काय रिवाइज करायचंय याच्या नोट्स तुमच्या हातात पाहिजेत. मी कायम बऱ्याच वेळा हे सांगतो की या शेवटच्या 2-2.5 तासाच्या नोट्समध्ये तुमच्या एनर्जी नोट्स पाहिजेत, की ज्या वाचून तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येईल आणि तुमचं तुम्हाला असं कळेल की हे बस मला परफेक्ट म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही, हे फील येणार असायला पाहिजे. कमीत कमी हाफ अॅन आवरच्या तरी एनर्जी नोट्स तुमच्याकडे ठेवा, आणि ह्या एनर्जी नोट्स तुमचा ज्यावर कमांड आहे, तुमची ज्यावर प्रचंड पकड आहे, त्याच गोष्टी तुमच्या त्या शेवटच्या एनर्जी नोट्स मध्ये फिल्टर केल्या असायला पाहिजेत. इतकं चांगल्या पॉझिटिव्ह वेने वाचा की ती गोष्ट तुम्हाला मनाला टच करेल, पुश करेल. जसं आपण हॅपी हार्मोन्स बद्दल बोलतो, ब्रेनमध्ये जसे हॅपी हार्मोन्स एका चांगल्या ऍक्टिव्हिटीनं सिक्रेट होतात, तसा हा पार्ट आहे की एनर्जी नोट्स तुमचे हार्मोन्स सिक्रेट नक्की करतील आणि तुमचा मूड सेट करून तुम्हाला नक्की त्या गोष्टीला फायदेशीर नेतील. रिसोर्स मध्ये ही पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे. काही वेळेला रिसोर्स मध्ये टेक्स्टबुक लागणार आहेत, काही वेळेला तुमच्या क्लास नोट लागणार आहेत, काही वेळेला सॉल्ड पेपर्स पण लागणार आहेत की जिथं तुम्ही आयडियली अतिशय उत्तम उत्तर लिहिली आहेत आणि त्या उत्तरांच्या असेसमेंटला तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळाले, ते सुद्धा बघून जावा, त्याचा सुद्धा एकदा टच द्या आणि ते तुम्हाला फील होतं. कारण आपण आपली आन्सर शीट जेव्हा चेक केलेली बघून जातो तेव्हा त्याचं इम्प्रेशन तुमच्या डोक्यात तयार होतं. बऱ्याच वेळा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही वाचता हे कुठलं तर दुसऱ्यांनी प्रिंट केलेलं वाचता, म्हणजे पुस्तकातलं, डायजेस्ट मधलं, व्हॉट एव्हर काही असेल त्यातलं प्रिंटेड फॉर्म मध्ये वाचता. आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं, उत्तम लिहिलेलं, आणि ज्याला मार्क आपल्याला चांगले पडलेत असं रिडिंग करून कोण करत नाही. लास्ट फेज मध्ये बऱ्याच वेळा मुलं सोडवलेल्या उत्तरपत्रिका कधी वाचत नाहीत. माझं स्ट्रॉंग सजेशन आहे, मिनिमम 2 सोडवलेल्या उत्तरपत्रिका वाचा की ज्या फुल सिलेबसच्या असतात, की ज्या उत्तरपत्रिकांना तुम्हाला मार्क कमीत कमी 85% प्लस मिळाले अशा उत्तरपत्रिका तुम्ही वाचा. नसतील तरी ज्या उत्तम तुमच्याकडून लिहिल्या गेलेल्या आहेत आणि जिथं तुम्ही समाधानी होतात की हे मला सगळं उत्तम माझ्याकडून लिहिलंय, अशा मिनिमम 2 सॉल्ड आन्सर शीट
तुम्ही सॉल्व्ह केलेल्या. या बाय डिफॉल्ट वाचा, हा पॉईंट स्टार करून ठेवा. ही तुमची नीड आहे, तुम्ही चेक करा मी म्हणतोय असं केल्यावर काय फरक पडतोय का. 100% पडेल तिथं. देन अकॅडमिक्स मध्ये अजून एक गोष्ट येते, ते म्हणजे एक्झाम टिप्स आहेत. एक्झामच्या साठी जे असणारे टिप्स आहेत डिपेंड्स ऑन, म्हणजे आता मी जसं बोलतो की सब्जेक्ट वाईज सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या बदलतात तिथं. परीक्षेच्या टिप्स म्हणजे काय, आता सगळं बोलतं पण हे सगळं परीक्षेच्या टिप्स आहेत ना, त्याला काही वेगळं स्पेसिफिकेशन नाहीये. एक्झाम टिप अजून काय इंडिकेट होऊ शकेल, तर छोटे छोटे बेसिक्स आहेत की जसं काही पेपर्सच्या मध्ये असणार तुमचा, जसं अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत, तुमचं नंबरिंग करणं असेल, तुमचा एक्झाम नंबर लिहिणं असेल, हॉलमार्क लावणं असेल, बाकी सगळे स्टिकर्स लावणं असेल, हे सगळं सगळं जे आहेत पेपरच्या बेसिक प्रेझेंटेशनचा अगोदर भाग असेल, इव्हन तुमचं स्केलिंग असेल, कुठले तुमचे समास आखणं असेल, हे सगळं जे बेसिक बेसिक आहे ना, हे सगळं लिस्ट करून ठेवा अगोदर. लिस्ट करा, म्हणजे मी डोक्यात ठेवू नका सांगत नाही, लिहा ते एका पेजवर सगळं लिहा की कोणकोणत्या ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी मला परीक्षेच्या अगोदर करायच्या आहेत की ज्या मला एक्झाम टिप्सच्या अंडर येतील, असं लिहून प्रत्यक्षात लिहून काढा. आणि एकदा लिहून तुम्ही काढलं, हे रिवाइज करून ठेवलं डोक्यात ना, की तुमच्या ते थोडासा क्लिअरच होईल, आपोआप क्लिअर त्या गोष्टी डोक्यात फिक्स राहतील की परत विचार करायची वेळ येणार नाही. शक्यतो स्वतःच्या विचारांना किंवा मेंदूला रिथॉट करून त्याला प्रेशर ठेवत आणण्याची काही भानगडीत पडू नका. जे जे तुम्हाला नॉन अकॅडमिक वापरायचे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे नॉन अकॅडमिक वापरायचे, ती प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे लिहिलेली असावी. ती जी गोष्ट तुम्ही बघितली की तुम्हाला क्लिक होईल, आठवायला नको म्हणजे मला कंपॉस बॉक्स भरायचा आहे, त्यात मला हे ठेवायचे ते ठेवायचे, नथिंग. तुम्ही फिक्स यादी करा, कंपॉस बॉक्स आहे 1 2 3 4, ह्या 4 गोष्टी कंपॉस बॉक्स मध्ये पाहिजे. 1 2 3 4 हे असं असं पाहिजे, हे तयार करून ठेवायचं. ब्रेनला दमवू नका, थकवू नका, त्याला त्याला नको त्या गोष्टी आठवून त्याला त्रास देऊ नका, त्याला अभ्यासातला आठवायचे, त्याला तेवढ्यासाठी फ्रेश ठेवा. हे छोटी गोष्ट आहे पण ती फार मोठे काम करते. लास्ट त्यातला पॉइंट आहे सब्जेक्ट अनालिसिस आहे. एक्झामच्या दरम्यान तुम्हाला सुट्ट्या आहेत बऱ्याचशा, काही कोर सब्जेक्टच्या मध्ये खूप सुट्ट्या आहेत तिथं. सब्जेक्ट अनालिसिस फार इम्पॉर्टंट. जसं मी एबीसी बद्दल आता बोललो तसं पूर्वीच्या मागच्या शीट्स मध्ये मॅडमनी तुम्हाला सांगितलं असेल की मिळालेले मार्क कशात मिळाले, कशात गेले, क्वेश्चन मध्ये कसे गेले, काय काय गेले, हे ज्या सगळ्याचं तुमच्याकडे फ्रेमिंग असेल, सेम ती गोष्ट ज्या ज्या मध्ये मध्ये सुट्ट्या तुमच्या हातात आहेत त्या प्रत्येक सुट्ट्यांच्या मध्ये तुमचं अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्या अनालिसिसला फक्त ओव्हरलुक करून व्हेरीफाय करून ठेवा की मला माझी स्ट्रॅटेजी आखताना, माझी रणनीती आखताना त्या विषयांचं माझं अनालिसिस काय सांगतं, मला ऑब्जेक्टिव्हली कुठून कुठपर्यंत जायचंय आणि तो जाण्याचा पाथ माझा परफेक्ट आहे का, आणि जो मी ठरवलेला पाथ हा अकॉर्डिंग टू अनालिसिस आहे का, याचा तुमचा स्वतःचा फॉर्मॅट सेट करा. परत एकदा बोलतो, मला माझ्या सब्जेक्टला आत्ता पोझिशन काय, कुठून मला कुठं जायचंय, जाण्यासाठीचा माझा पाथ करेक्ट आहे का, जी मी आखलेली स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंटच्या प्लॅन प्रमाणे आहे का, या पद्धतीनं माझा सगळा ऍक्शन प्लॅन रेडी आहे का. देन स्टार्ट फॉर युअर एव्हरी ऍक्टिव्हिटी की जी बघून तुम्ही फ्रेम करू शकता इथं. आणि हे सगळं घडेल अनालिसिस समोर असेल तर. ब्लाइंड थॉटनं अख्खा सिलेबस आहे, सगळा वाचायचं आहे, अख्खं रिवाइज करायचं, असं कुठलंही ऍव्हरेज थॉट मध्ये राहू नका. मी पुन्हा पुन्हा एक काय म्हणतोय की मेंदूला 2 गोष्टींचे टास्क आहेत, एक अकॅडमिक गोष्टी आठवायचं, एक नॉन अकॅडमिक गोष्टी आठवायचं, म्हणजे करायची जी तुमची ऑपरेशनल म्हणजे कृती आहेत ना बाकीच्या सगळ्या त्या आहेत. शक्यतो जी दुसरी बाजू आहे ती सगळी लिहून जर तुम्ही काढली तर हे सोपं सोपं होत राहतं सगळं. म्हणून तर इन्स्ट्रक्शन बऱ्याच ठिकाणी असतात ना, का तर इन्स्ट्रक्शन ऑलवेज आपल्याला रिटर्न इन्स्ट्रक्शन असतात, का तर तुम्हाला वेगळं काही आठवून सांगायची गरज लागत नाही, बघितलं की कळतं की काय इन्स्ट्रक्शन आहे. म्हणून आपल्या ह्या सगळ्या बेसिक सेल्फ इन्स्ट्रक्शन आहेत त्या पेपरवर ठेवा आणि सब्जेक्ट अनालिसिसकडे तिकडे सिरियसली लक्ष द्या. हा अकॅडमिक बद्दलचा पहिला पॉईंट सांगितला. आता या नंतरच्या फार महत्वाच्या गोष्टीत की ज्या जास्त गरजेच्या मेंटल सपोर्टसाठीचा पार्ट आहे. मेंटल सपोर्ट मीन्स आपण काय म्हणू शकतो, शब्दाच्या अर्थावरून तुम्हाला कळतं तिथं की मानसिक स्वास्थ्य तुमचं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मगाशी जी मी बोलताना शब्द सांगत होतो की तुमची फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आहे, मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट आहे, अकॅडमिक हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे की जी तुम्ही आता डेव्हलप केली आहे. ही मेंटल हेल्थ जी आहे ती कशी तयार होऊ शकते, ते खाली दिलेले 4-5 पॉईंट तुम्हाला याच्यातून लक्षात येईल. नंबर 1 आहे पॉझिटिव्ह अप्रोच आहे, की जो तुमचा फार इम्पॉर्टंट आहे, किंवा पॉझिटिव्ह डिस्कशन आहे. मानसिकता तयार कशी होते, जसं मी मगाशी बोललो की मगाशी जे बोललो तो त्यातला भाग जो होता काय, कोणता एक इम्पॉर्टंट पॉईंट झाला हॅपी हार्मोन्स आहे. ब्रेन मध्ये आपल्या मेजर 4 हार्मोन सिक्रेट होतात, डोपामाइन, ऑसिटोलिन, त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथेन नाही, नंतर इंटोन्साइन आहे. हे 4 हार्मोन्स आहेत की जे बेसिक लेवलला सिक्रेट होतात. या सिक्रेशनचा प्रत्येकाचा एक पार्ट आहे. म्हणजे कसे सिक्रेट होतात तर त्यासाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी आहेत. फॉर एक्झाम्पल आपण एखादी सोशल ऍक्टिव्हिटी केली तर डोपामाइन सिक्रेट होतं, गाणं ऐकलं, डान्स केला, किंवा पेट अॅनिमल्सला तुम्ही त्याच्याबरोबर जास्त थांबलात, खेळलात, किंवा कुठल्याही एखाद्या पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये गेलात, किंवा कोणाला सपोर्टिव्ह रोल मध्ये गेलात,
किंवा तुमचं तुम्हाला कौतुक स्वतःला वाटून एखादी चांगलं डीड तुमच्याकडून झालं, त्याचं कौतुक वाटलं, या सगळ्यातून आपल्याला नक्कीच काही ना काही हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि ह्या हार्मोन्स खरं तुम्हाला या फेजमध्ये सपोर्टिव्ह ठरतात. मेंटल हेल्थमध्ये माइंड हा त्यातला बेस भाग आहे आणि माइंडचं असं शरीरामध्ये कुठलं लोकेशन नाही किंवा कुठला ऑर्गन नाही की हा म्हणजे माइंड, असं कधीच नसतं इथं. म्हणजे ब्रेन आहे का, तर येस ब्रेनचं लोकेशन माहिती असतं, त्याच्या ऍक्टिव्हिटी माहिती आहे, पण मन हे आपण समजा इकडं हार्टला इंडिकेट करतो, तर याची काही जागा अशी नाहीये किंवा इंडिकेशन हे प्रतिकात्मक आहे, पण त्याला काही त्याचा रोल समोर नाही, त्याच्यातला कुठला ऑर्गन म्हणजे माइंड असं म्हणू शकत नाही. सो माइंड म्हणजे हार्मोनल जो हॅपी हार्मोन्स आहेत ना, हेच खरं इनडिरेक्टली माइंड आहे असं समजा इथं, आणि तेच तुम्हाला स्टेबल करायला सगळे मदत करतात. सो कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची तर त्याची ऍक्टिव्हिटी तुमची डिफाईन पाहिजे की जी तुम्हाला कायम मेंटली थोडी स्टेबल ठेवू शकेल. म्हणून त्यातला नंबर 1 पॉईंट आहे पॉझिटिव्ह अप्रोच आहे. हा खूप महत्वाचा शब्द आहे तिथं. प्रत्येक गोष्टीकडे बघताना तुमचा अप्रोच हा जितका तुम्हाला सकारात्मक ठेवता येईल तेवढा ठेवायचा प्रयत्न करा. जितका सकारात्मक, काहीही वस्त घडू देत, काही तुमच्या मनासारखं नको असणार काही घडू देत, पण तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह ठेवा देत. आता हे कसं करायचं हा परत चॅलेंजिंग भाग आहे. न आवडणारे केलं, घरी साध्या गोष्टीतून डिस्टर्ब होतात. संध्याकाळी स्वयंपाक करताना आईने आपल्या न आवडीची भाजी केली तरी पण आपल्याला डिस्टर्ब होतं. आपला मोठा भाऊ बहीण, लहान भाऊ बहीण यांनी आपल्याला न वाटणे एक आवडणारी गोष्ट केली तरी पण आपला माइंडसेट लगेच डिस्टर्ब होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आहेत आणि मग ते कसं चांगलं ठेवायचं हा खरं तर चॅलेंजिंग असणारा पार्ट आहे. तर याला मेन एक गोष्ट आहे की जी कशी मेंटेन करा. आणि मी मागच्या कुठल्या तरी सेशनमध्ये बोललो होतो की साधी गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांच्यात असा पण कुणाचे नसा असं तुम्ही खरं पाहिजे. म्हणजे न्यूट्रल व्हायला लागा. तुम्ही जितके न्यूट्रल व्हाल, दिसताना सगळ्यांच्या तुम्ही असणार आहे पण कुणाच्या नसणार आहे. जेवढं न्यूट्रल तुम्हाला होता येईल तेवढं न्यूट्रल व्हायचा प्रयत्न करा. मॅक्सिमम जेवढं तुम्ही न्यूट्रल व्हाल तेवढा तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा वाढायला लागेल तिथं. अदरवाईज तो अप्रोच क्रिएट होत नाही. मग हे न्यूट्रल होणं कसं असतं, तर कुणीही काही बोलतंय त्याच्या बोलण्याला, त्याच्या सांगितलेल्या गोष्टीला, त्याच्या आलेल्या कुठल्या मेसेजला, त्यांच्या आलेल्या थॉटला रिथॉट करणं किंवा त्याला रिस्पॉन्ड करणं हे सगळं हळूहळू थांबवत गेलं पाहिजे. कसल्याच गोष्टीला रिस्पॉन्ड करू नका. रिस्पॉन्ड 2 गोष्टीतून असतो, एक विचारातनं आणि एक कृतीतनं असतो. सगळे रिस्पॉन्ड थांबवा. म्हणजे सोशल मीडिया ओपन केला आणि तिथं काही रील बघितले, काही एंटरटेनमेंट बघितला, तर आपण त्या एंटरटेनमेंट करताना त्याला रिस्पॉन्ड करत असतो. म्हणजे काही सेकंद बघतो, आवडलं म्हणून अजून काही वेळ बघतो, एक आवडलं की दुसरा बघतो, तिसरा हे रिस्पॉन्डिंग झालं. रिस्पॉन्डिंग बंद करून टाका. घरात कुणीतरी काहीतरी बोललं, आपण उत्तर देतो, तोंडाने असेल कृतीने असेल, रिस्पॉन्डिंग बंद टाका. ऑलवेज जेवढं तुम्ही रिस्पॉन्डिंग बंद कराल तेवढे तुम्ही न्यूट्रल व्हाल. जेवढे न्यूट्रल व्हाल तेवढा तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येक गोष्टीकडे वाढेल. कारण तो करण्याची क्रियाच ही इतकी सहज होते आणि सहज होणारी गोष्ट ही बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह असते. तिला काही निगेटिव्हचा अँगल क्रिएट होत नाही. असा सोपा मार्ग करायचा प्रयत्न करा. वाक्य सांगायला मला सोपं मान्य आहे, तुम्हाला करायला कदाचित थोडं चॅलेंजिंग असेल, पण आत्ता प्रयत्न करा. 4-5 दिवसात तुम्ही त्या नक्की फेजमध्ये याल आणि परीक्षा पुढची जेव्हा येईल तेव्हा मात्र तुम्ही 100% सगळे न्यूट्रल असाल. तर टाइम मॅनेजमेंट हा मेंटल साठीचा एक कोर पार्ट आहे की जसं मी मगाशी बोललो की वेळापत्रकाचं नियोजन आपण करतो, पण ते जर तसं होत नाही गेलं तर त्याचा पण प्रेशर क्रिएट व्हायला लागते आणि मग फेल्युअर यायला लागलं की आपल्याला दडपण यायला लागतं. एक तर वेळापत्रक बनवताना अननेसेसरी खूप असं रिगरस किंवा खूप असं ओव्हरबर्डन मला टाइम टेबल बनवू नका. हा पहिला त्यातला पार्ट आहे. आपल्या कपॅसिटीच्या 10% 15% फक्त एक्सेस मध्ये बनवा. तुम्हाला कळतं की मी 1 तासामध्ये 4 लेसन वाचू शकतो, तर तुम्ही फार तर 5 किंवा थोडेसे त्यापेक्षा जास्त मेन्शन करा. पण 4 वाचू शकतो आणि तुम्ही 7 लेसन कंप्लीट करेन म्हणलात तर तसं घडणार नाही. अननेसरी ओव्हरबर्डन त्यातनं क्रिएट होऊ शकतं इथं. नंबर 2, मी जसं बोललो की प्रत्येक क्वार्टर नंतर टाइम टेबल रिसफल करा, रिसेट करा. 4 तासानंतर परत बदला, परत 4 तासानंतर बदला, असं करत करत गेलात तरी सुद्धा तुम्हाला मेंटल सपोर्ट तो स्टेबल करू शकेल. वाईस वर्सा नाहीये. म्हणजे टाइम टेबलच बनवायचं नाही कसंही करू, यातनं पण मेंटल सपोर्ट, मेंटल प्रेशर तुमचं वाढत जाणार हे मात्र नक्की आहे. आणि तिथं मात्र हे घडतं, वेळापत्रक नसेल तर जसं जसं वेळ संपत संपत जातो तसं तसं पेंडिंग गोष्ट जी आहे की ती सगळी पेंडिंग गोष्ट डंप व्हायला लागते आणि ते डंप होत होत एवढ्या आता ढीक तयार होतो, तो ढीक आपल्याला सारखं घाबरवायला लागतो. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं, हे कायम घडतं आणि त्यातनं आपण मेंटली डिस्टर्ब व्हायचा प्रयत्न होतो. म्हणजे घडतं तसं इथं. सो याच्यावर वर्क करा तिथं. नंबर 3 आहे तो म्हणजे इमोशनल सपोर्ट आहे. इमोशनल सपोर्ट आहे, मी मगाशी बोललो, इमोशनल सपोर्ट कुणाचा आपला आपल्याला पाहिजे. अदरवाईज तुम्ही इमोशनल सपोर्ट कुणाचा तरी सारखा घ्यायला लागाल म्हणजे तो सिंपतीचा प्रकार येतो, सहानुभूतीचा. म्हणजे मी खूप अभ्यास केला आणि मला काहीतरी सहानुभूती मिळावी, मला काहीतरी पालकांनी कौतुक करावं, मित्रमैत्रिणी काहीतरी बोलावं म्हणावं, हे असलं सगळं डोक्यातनं काढा. तुम्ही या सगळ्या सपोर्टमध्ये जायला लागलात की हेच इमोशनल गोष्टी तुम्हाला इतक्या परत त्रास द्यायला लागतील. तर कुणाच्याकडूनही कसली कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण आपल्या स्वतःला इमोशनली
सपोर्ट करणं एवढंच काम महत्वाचं आहे. आणि ते काय आहे, तर माझं टास्क कम्प्लीट झालं, मला इंटरनली मला स्वतःला कौतुक करायचं, शाबासकी द्यायची, दॅट्स इट. अदरवाईज तुमची सगळी सिंपती तू कोणाकोणाची घ्याल ना, ती तुम्हाला वीक बनवेल, ती तुम्हाला अस्वस्थ करायला लागेल. तर आणि हे असं घडतं म्हणजे तुम्ही या टोनमध्ये मोडमध्ये असता ना, की संध्याकाळ अभ्यास खूप चांगला झाला दिवसभर, तर मग कुणीतरी तुम्हाला अजिबात उलटं बोलायचं नाही, तुम्हाला रागवायचं नाही, तुम्हाला सगळं 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 तुमच्या मनासारखं झालं पाहिजे. जरा जरी काहीतरी थोडं ऍडव्हर्स झालं की लगेच तुमचं रिॲक्शन आणि अस्वस्थता होते. हे सगळं मग त्या कुठल्या तरी वेगळ्या मार्गाला जायला लागतं. सो इमोशनल सपोर्ट मी सेल्फ बद्दल बोलतोय, आपल्याला मॅनेज करायला पाहिजे. लास्ट त्यातला पॉईंट आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचा. बेसिक स्ट्रेस काय कव्हर अप करणार आहे किंवा काय कशातनं क्रिएट होणार आहे. तर मी एक नंबर एक गोष्ट बोललो होतो, अभ्यास होत नाही म्हणलं की स्ट्रेस क्रिएट होणार आहे. आपल्याला अभ्यास करताना गोष्टी समजत नाहीत तर स्ट्रेस क्रिएट होणार आहे. रिकॉल होत नाहीत, मांडता येत नाहीत म्हणलं की स्ट्रेस क्रिएट होणार आहे. तिसरं, डिस्टर्बन्स जास्त आले कोणाकोणाच्या कुठल्या कारणामुळे की स्ट्रेस क्रिएट होणार आहे. या प्रत्येकाचे पर्याय पहिले शोधून ठेवा. आणि जे मी वारंवार बोलतोय, कागदावर लिहून ठेवा की एक्स गोष्ट घडली तर मला काय करायचे, वाय गोष्ट घडली तर काय करायचे, झेड गोष्ट घडली तर काय करायचे, हे लिहा. मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, तुम्ही कितीही टॉपर असता, किती ऍव्हरेज असता, या सगळ्या गोष्टी आत्ताच गरज आहे. पेपर सुरू झाले की हे शक्य होणार नाही. परीक्षांचा फ्लो वेगळा असतो, माइंडसेट वेगळा असतो, आपण तिथं काही बॅलन्स करू शकणार नाही. हे ऐकताना कॅज्युअल वाटतं, असं सगळं वाटतं की हे मला सगळं कळतंय, समजतं, मी जे बोलतोय ना हे सगळं कळतं असं सगळं वाटतं. पण जेव्हा वापरायची वेळ येते, प्रत्यक्षात फेस करायची वेळ येते ना, तेव्हा काही कळत नाही, काही नाही, ब्लॉक होऊन जातं येतं. म्हणून तर या सगळ्यावर मेजर मार्ग का ह्याच्यावर सगळ्यात जास्त काम का होतं, त्याचं कारणच ते तिथं ऑलवेज पॉलिसीवर काम होतं, ऑलवेज स्ट्रॅटेजीवर काम होतं. कितीही प्रिपरेशन असू देत, पॉलिसी स्ट्रॅटेजी म्हणजे जे मी रणनीती शब्द वापरला, याची तुमच्याकडे आयडियल मॉडेल नसेल सेल्फ स्वतःसाठीचं, तर हे सगळं तिथपर्यंत नेता येत नाही. म्हणून या स्ट्रेस बद्दल आता बोलतो की प्रत्येक स्ट्रेसचं कारण लिहा आणि त्यासाठीच असणार उपाय लिहा. नंबर एक स्ट्रेसचं मत जसं म्हणलं की अभ्यास होत नाही, याच्यासाठी तुमचं काय टाइम टेबल पाहिजे. टाइम टेबल हेच तुम्हाला अभ्यास होण्यासाठी मदत करेल. नंबर दोन, लक्षात राहत नाही किंवा आठवत नाही किंवा प्रिपरेशन सगळं झालं नाही वाटतं, याला तुमचं एबीसी जे फिल्ट्रेशन आहे हे तुम्हाला मदत करू शकेल. नंबर तीन, ऑदर डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि डिस्टर्बन्स आहेत आणि टाइम टेबल फॉलो होत नाही काही कारणामुळे तिथं, याला तिसरा पर्याय काय, न्यूट्रल व्हा. जे मी मगाशी बोललो ते न्यूट्रल व्हा. या तीन गोष्टी सांभाळल्यात ना, तर तुम्हाला कुठलाही स्ट्रेस क्रिएट होणार नाही. 100% तुम्ही नॉर्मल राहायचा प्रयत्न कराल आणि आपोआप तुम्हाला प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तेवढे पॉझिटिव्ह राहू शकाल. हा मेंटल हेल्थ मेंटेन करण्यासाठीचा असणारा पार्ट आहे. चौथा आहे तो, चौथा आधी पहिला फिजिकल बद्दल बोलतो आणि मग त्याच्याबद्दल बोलतो. फिजिकल हेल्थ आहे ही सगळ्यात कोर इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण जसं तुमचा अभ्यास इम्पॉर्टंट आहे, जसं तुमचं मन इम्पॉर्टंट आहे, या सगळ्यांचा कोर कोण आहे तर बॉडी आहे, म्हणजे तुमचं शरीर आहे. शरीर ठीक असेल तर हे सगळं घडणार आहे. त्यामुळे या चार शब्दांना खूप महत्व आहे, त्या फिजिकल मध्ये लिहिलंय. नंबर वन फूड, नंबर टू हायड्रेशन, नंबर थ्री स्लीप आणि नंबर फोर एक्सरसाइज आहे. तर फूडचा भाग काय म्हणजे मीलचा पार्ट काय, तर मील मध्ये आपण जनरली बोलतो की चार मील आहेत तुमच्या, दोन मायनर मील आणि दोन मेजर मील. मायनर मील म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट आहे आणि इव्हिनिंगचा स्नॅक्स, हे दोन मायनर मील आहेत. मेजर मील म्हणजे तुमचं लंच आणि डिनर, हे मेजर मील आहेत. हे चारही मील तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत. जनरली या चार मील मध्ये 4-4 तासाचं अंतर मेंटेन करायचा प्रयत्न करा, 4 तासाचा. 8 वाजता सकाळी ब्रेकफास्ट केला तर 12-1च्या दरम्यान जेवण करा, मेजर मील. पुन्हा 4-4:30ला मायनर मील, परत रात्री 7:30-8 वाजता मेजर मील आहे. 4-4 तासानंतर हे मील मेंटेन करा. आता मीलवर खूप बोलण्यासारखे, कॅलरीज किती लागतात काय लागतात, पण आता काही इतकं हिशोब करण्याचा वेळ नाही, काही गरज नाही. या मीलमध्ये शरीरासाठी काय आवश्यक असतं, पौष्टिक घटक आहेत. त्याला थोडं टेक्निकल भाषेत बोलायला गेलं तर दोन घटक इम्पॉर्टंट आहेत, मायक्रो न्यूट्रियन्स आणि मॅक्रो न्यूट्रियन्स आहेत. मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियन्स आहेत. मायक्रो न्यूट्रियन्स मध्ये काय असतं, प्रोटीन असतात, कार्ब्स असतात, फायबर असतात किंवा गुड फॅट असतात, हे इम्पॉर्टंट आहेत, की कोअर पार्ट आहे. आणि मॅक्रो मध्ये तुमच्या स्पेशली व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. या सगळ्यांमध्ये मायक्रोची गरज जास्त असते, क्वांटिटी जास्त, प्रोटीन जास्त लागतात, कार्ब्स जास्त लागतात, पण व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कमी लागतात. आता ह्या 5-7 दिवसामध्ये या सगळ्याला व्हिटॅमिन मिनरल्सला बॅलन्स करण्याचा विषय नाहीये, पण प्रोटीन आणि कार्ब्सला मात्र बॅलन्स झाला पाहिजे. म्हणजे शेवटच्या ह्या 8-10 दिवसामध्ये, परीक्षेच्या कालावधीमध्ये, तुम्ही तुमच्या शरीराची सगळ्यात कोर गरज काय, तर एनर्जी लागेल. एनर्जी म्हणजे ती कशातनं मिळणार आहे, तर 100% बाय डिफॉल्ट तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मधून एनर्जी मिळणार आहे, की जी तुमच्या स्वतःची कोर गरज असेल. हे कार्बोहायड्रेट्स इम्पॉर्टंट राहतील आणि स्वतःच्या मसलची स्ट्रेंथ म्हणजे शरीराला थकवा येऊ नये म्हणून, ताकद मेंटेन व्हावी म्हणून प्रोटीनची गरज असणार आहे. तुम्ही व्हेजिटेरियन असा, नॉन व्हेजिटेरियन असा, या दोन गोष्टी जपा. तुम्ही जेवढं शक्य तेवढा प्रोटीनचा आणि जेवढं शक्य तेवढा कार्बोहायड्रेटचं प्रमाण परफेक्ट ठेवायचा प्रयत्न करा. आयडियली तुमचा आहाराला प्लॅन करायचा प्रयत्न करा
आणि 100% आपण सांगतो की सात्विक आहार घ्या. याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं मी सांगेन, फ्रेश आहार घ्या, की जो तुमचा कुठलाही पॅकेज फूडचा, फ्राईडचा, तळलेल्या गोष्टींचा नसा, म्हणजे आपण जे बोलतो फास्ट फूड नसा वगैरे, हे शक्यतो टाळलं पाहिजे. जितकं फास्ट फूड टाळाल तेवढं तुमचं स्पायसी, तेवढं फ्राईड, तेवढं तेलातल्या गोष्टी कमी होतील, आणि जेवढ्या कमी होतील तेवढ्या तुम्ही याच्यामध्ये येऊ शकाल. जनरली आहारामध्ये काय, एक तर उकडलेलं, एक तर लिक्विड फॉर्म मध्ये, आणि त्यातल्या त्यात मी म्हणलो तो फ्रेश पाहिजे बाय डिफॉल्ट. एवढे गोष्ट तुम्ही मॅनेज करा. रोज खाताय तेच खावा, जे खायचं नाही ते टाळा. बाकी काय त्यात शोध करायची गरज नाही, काय नाही. पण तुमचा मील हे उत्तम पद्धतीने मेंटेन करू शकता तुम्ही. याच्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टी घरातले पालक सक्षम आहेत त्या नक्की करतील. नंबर 2, हायड्रेशन आहे. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. ज्या पुढच्या 8-15 दिवसामध्ये बऱ्याच वेळा असं घडतं की अभ्यास करताना आपलं आपलं लक्ष बॉडी हायड्रेट कडे नसतं, म्हणजे पाण्याच्या शरीरातलं प्रमाण याच्याकडे तुम्ही फारसं लक्ष देत नाही. स्ट्रेस तयार होतो, चिडचिड तयार होते. याचं सगळ्यात दुसरं महत्वाचं कारण असतं तुमच्या शरीराला जे पौष्टिक घटक मिळत नाहीत. मी स्पेशली मुलींसाठी सांगेन, तुम्ही आवर्जून काही गोष्टी टाळता, म्हणजे रात्रीचं झोप लागेल म्हणून जेवायचंच नाही, किंवा कमी खायचं, किंवा भात खायचा नाही, असलं काहीतरी काहीतरी आपल्या डोक्यात प्रकार असतात. असं नाहीये. भाताची पण शरीराला गरज आहे, तेवढ्या प्रमाणात नक्की पाहिजे. तुमच्या मल्टीग्रेन रोटीमध्ये चपाती भाकरी तुमची सवय असेल ती गरज आहे. एक भाजी तुमची आवश्यक आहे ती आवश्यकच आहे. तुम्हाला अनेक काही डाळ असेल तर ते आवश्यकच आहे. रोज डेली डाळ जी आहे ती बाय डिफॉल्ट एक वाटी डाळ घ्या. नंतर दुपारच्या जेवणामध्ये शक्य असेल तर दही घ्या. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया डायजेशनला उपयोगी पडतील. सलाड कंपल्सरी घ्या. सलाडमध्ये 4 गोष्टी आहेत. टोमॅटो आहे 2 जमिनीच्या खालचे, 2 जमिनीच्या वरचे आहेत, म्हणजे गाजर आणि बीट आहे जमिनीच्या खाली, काकडी आणि टोमॅटो जमिनीच्या वरती आहेत. कॉम्बिनेशन करा, एक जमिनीच्या खालचं एक जमिनीच्या वरचं, बस कॉम्बिनेशन घेऊन द्या. फायबर इम्पॉर्टंट आहेत, कुठेही पचनाला त्रास क्रिएट होणार नाही. आणि हे सगळं करताना वॉटर लेवल बॉडीची मेंटेन करणं महत्वाचं आहे. ही तुमच्या नकळत लक्षात येत नाही. शरीरामध्ये शारीरिक क्रियेने जसं पाणी शरीरातलं कमी होतं, तसं बौद्धिक क्रियेने पण 100% पाणी कमी होतं, आणि ते लवकर लक्षात नाही आलं तर चिडचिड व्हायला सुरुवात होते. पाणी वेळच्या वेळी पिणं आवश्यक आहे. किती पाणी प्यायला पाहिजे? सायंटिफिकली 20 किलोला 1 लिटर असं पाण्याची शरीराची गरज असते. 20 kg ला 1 लिटर आहे. मग तुमचं 40 किलो 45 किलो 50 किलो किती वजन आहे बघा, त्याच्या आगेच दिवसभरातलं पाणी तुमचं पिलं पाहिजे. एकदा पाणी पिताना कमीत कमी 100 ml दरम्यान तरी पाणी तुम्ही प्यायचा प्रयत्न करा. आणि ते सिप पाणी प्या, एकदम न पिता सिप पाणी प्या, पण मिनिमम 100 ml पाणी. आणि दिवसातलं तुमच्या वजनाप्रमाणे पाणी प्यायचा प्रयत्न करा, हे कंपल्सरी गरजेचं आहे. अभ्यासाला कुठल्याही स्लॉटला बसायच्या अगोदर पाणी पिऊन बसा, आणि अभ्यास झाल्या झाल्या पाणी प्यायचा प्रयत्न नक्की करा. त्यातल्या त्यात परत तुम्ही थोडंसं लिंबू पाणी पिलं तर नक्की चांगलं आहे. शुगर थोडीशी, साखर थोडी असावी तिथं, पण नुसतं लिंबू पाणी पण तुम्हाला एनर्जेटिक काही गोष्टी आहे. कुठल्याही मार्गाने शरीरातली पाण्याची गरज आहे ती व्यवस्थित मेंटेन करा, एवढंच तुम्हाला सांगेन. हे किती पाणी, तर कमीत कमी 1.5 लिटर पासून ते 2 लिटर पर्यंत पाणी तुम्ही मात्र पक्क दिवसातलं प्यावं, जेवणाच्या वेळेचं सोडून. बाकी हे तुमचं नक्की असायला पाहिजे. तिसरा कोड पाठ आहे तो झोप आहे. झोप ही प्रत्येकाला सांगेन मी नक्की तिथं की किती गरजेची आहे तिथं. म्हणजे मी जेवणाबद्दल जसं बोललो की काही मुलं मुद्दामुनी करतात. रात्री काही जणांना चहा कॉफी घ्यायची सवय असते, रात्री 2 तास बसायचं, मग आता कॉफी घरात मागायची आणि प्यायचं, असलं काहीही प्रकार करू नका. झोपला तरी चालेल, पण कुठल्या तरी काहीतरी एखाद्या सपोर्टिव्ह लिक्विडनं आणि कशाने तरी तुम्ही तुमच्या झोपा, किंवा हे उडवून त्याला अँटी काहीतरी थॉट करून असलं काही करू नका. काही गरज नाही, काही नाही, नॉर्मल तिथं राहा. सेम गोष्ट झोपेची आहे. झोप 5.5 तास बाय डिफॉल्ट लोएस्ट आहे. 6 तासापर्यंत मॅक्सिमम, म्हणजे 5 ते 6 तास एवढी झोप तुमची पाहिजे. 5 तासापेक्षा कमी अजिबात करू नका, आणि 6 तासापेक्षा शक्यतो वाढवू नका. कारण तेवढी झोप तर मेंदूला पुढच्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक आहे. कित्येक मुलं मी बघतो शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री 2 काय 3 काय काही पहाटेपर्यंत काही बसतात, आणि मग 2 तास 3 तास झोपतात. असं केलं तर 100 ने 200% नुकसान होणार आहे. निसर्गाच्या विरुद्ध कुठलीही प्रक्रिया करू नका. मनाची इच्छा असणं वेगळं आहे, आणि शरीर निसर्ग त्याला रिप्लाय आणि रिस्पॉन्ड करणं वेगळी गोष्ट असते. तुम्ही सलग 2 दिवस जर तुमची झोप एवढी खराब करून टाकली ना, तिसऱ्या दिवशी तुमचा मेंदू आठवणारच नाही, कन्फ्युजन वाढायला लागेल. आणि एकदा ब्रेनमध्ये कन्फ्युज व्हायला सुरुवात झाली, कुठलंही स्टेट फॉरवर्ड आणत नाही. मी मेंटली डिस्टर्ब झालेली मुलं शेवटच्या परीक्षेत टप्प्यात बघितले, फिजिकली समोर आहे इतका गोंधळ, सुचत नाही, डोकं धरून बसलेली मुलं बघितलेत, रेस्ट नाही झाली की अक्काच्या अक्क कन्फ्युजन वाढलेली मुलं बघितलेत. असले अजिबात धोकादायक प्रयोग कुठलाही करू नका. 5-5.5 तास 6 तास झोप तुमची मस्त आहे. कारण तीच झोप तुम्हाला काल केलेल्या गोष्टी उद्या परत ताकदीने रिटर्न देण्यासाठीची ती गरज आहे. शरीराचा आराम गरजेचा, तसा तो मेंदूचा आराम मस्त आहे. अति काहीतरी प्रकाराने तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. त्यामुळे झोपेचा हा कालावधी तुम्ही लक्षात ठेवा. आता रात्री कधी झोपायचं, पहाटे कधी उठायचं, कुठलं काय, किंवा सकाळी अभ्यास करू का रात्री अभ्यास करू, हे जे कुठलेही प्रयोग नाही. तुमचे जे सवय आहेत त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. आयदर मॉर्निंग आयदर लेट नाईट.
पण तुमच्या सवयीप्रमाणे तिथं करू शकता. एक्सरसाइज लास्ट पॉइंट आहे. एक्सरसाइज मध्ये काय, तर आता काय नवीन व्यायामाचे प्रकार शिकायचे आणि करायचे असं नाहीये, पण दोन गोष्टी महत्वाच्या एक्सरसाइज मध्ये. स्ट्रेचिंग इम्पॉर्टंट आहे आणि थोडंसं वॉर्मअप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही अभ्यासाच्या ऍक्टिव्हिटीच्या अगोदर किंवा तुम्ही लॉंग सिटिंग करणार आहात तर कमीत कमी 5 ते 8 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही वॉर्मअप करा. छोटे छोटे शरीराचे वॉर्मअप तुम्हाला माहित असतील ते तुम्हाला कळू शकतात. तुम्ही गुगल करा, एखादा वॉर्मअपचा रील शोधा आणि तो एकदा बघितलं तरी कळेल. म्हणजे डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत वॉर्मअप लागतं, त्या गोष्टी इम्पॉर्टंट असेल. आणि थोडं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी, लंगचं पंपिंग वाढण्यासाठी जे रिलेटेड वर्किंगचे रनिंगचे व्यायाम आहेत त्याच्या त्या वॉर्मअप मधले हे केला तर ब्लड सर्क्युलेशन तुमचं पक्क वाढेल. ते तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगला पुरला तर तुम्ही फ्रेश व्हाल आणि त्या मूडमध्ये जो अभ्यास कराल तो जास्त टिकणार आहे. म्हणून वॉर्मअप करा. हे शरीर सुदृढ करण्यासाठी नाही, कंपल्सरी नाही. जसं मन तुम्ही तयार आहे, शरीराला पण तयार करा ना. आणि ते शरीराला जर तयार नाही केलं तर रिस्पॉन्स कसा मिळायला लागेल, मिळणार नाही. म्हणून शरीराला थोडं तयार करण्यासाठी वॉर्मअप अपेक्षित आहे. त्यानंतर 2 तास 3 तास अभ्यास झाला, 1.5 तासापेक्षा जास्त अभ्यास झाला की अभ्यास क्लोजिंग नंतर स्ट्रेचिंग कंपल्सरी करा. 5 मिनिटं ते 8 मिनिटं स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंगचे नॉर्मल व्यायाम आहेत आणि ते सहज करता येण्यासारखे व्यायाम आहेत. तिथं मानेचं स्ट्रेचिंग आहे, कमरेचं मणक्यासाठीचं कमरेचं स्ट्रेचिंग आहे, हाताचे आणि पायाचे स्ट्रेचिंगचे साधे साधे प्रकार आहेत. हे सहज फॉलो करता येतात. हे मस्ट आहे. कारण जर तुम्ही स्ट्रेचिंग केलं नाही तर तुमच्या बैठकीतनं तुमचे मसल्स टाईट होत राहतात, हे कळत नाही पण टाईट होत राहतात. आणि नंतर 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 सिटिंग वाढत वाढत गेले की मग ते कुठेतरी पेनिंग मध्ये कन्वर्ट होतं इथं. आणि मग कंबर दुखते, मग पाठ दुखते, पाय दुखतायत, हात दुखतायत, डोकं दुखतंय, मान दुखतेय, हे सारखं होतं तिथं. आणि मग अस्वस्थता होते. अभ्यासाचा पोश्चर, अभ्यास करण्यासाठीचं तुमचं बॉडी पोश्चर आहे हे जसं एक्झाम मध्ये असेल त्या स्टाईलने करा. घरी जर मांडी घालून बसलात तर तुम्हाला स्टडी टेबल घ्या आणि त्याच्यावर अभ्यास करा. तिथं टेबल खुर्ची असेल उत्तम, नसेल तर मिनिमम स्टडी टेबल घ्या की जे पोस्चर तुमचं एक्झामला असणार आहे त्या स्टाईलमध्ये अभ्यास करणं. आणि मी आता एक्सरसाइज बद्दल बोलत, दोनच आहेत. वॉर्मअप 5-8 मिनिटं आणि स्ट्रेचिंग 5 ते 8 मिनिटं, दॅट्स इट, बस एवढंच आहे. आणि जर थोडं खोलवर जायचं तर मेडिटेशन थोडं वेळ आलं, ओंकार थोडा आला, श्वसनाचे व्यायाम थोडे आले, असे सपोर्टिव्ह द्या. दिवसातनं 1-2 वेळा केले मेंटेन होऊ शकाल तिथं. हे फिजिकल हेल्थसाठी अतिशय आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि लास्ट त्यातला पॉइंट आहे तो म्हणजे पॉइंट तुमचा येतो तो तुमच्या बेसिक इतर जे पॅरेंटिंग रोलमध्ये जे काही गरजेचे रोल आहेत ते पालकांसाठी आहे. हे 4-5 पॉईंट महत्वाचे आहेत. एस्पेशली अभ्यासाची जागा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता तरी मी सजेस्ट करेन की तुम्ही बऱ्यापैकी एका जागेवर बसत असाल, काही जण नसतील, दिवसातल्या जागा तुम्ही बदलता, पण मी आता स्ट्रिक्टली सांगेन जरी 1-2 ठिकाणी जागा बदलत असाल तर त्या आत्तापासून पहिला क्लोज करा किंवा त्या सगळ्या सेट करा. कंपल्सरी यानंतर एकाच जागेवर बसा की जिथं तुमचा अभ्यास मनापासून व्यवस्थित होणार आहे. आणि यानंतर तुम्हाला या सगळ्या इतर गोष्टीच तुम्हाला सपोर्ट मोडमध्ये यायला लागतात इथे. त्यामुळे तुमची फिजिकल अभ्यासाची जागा कुठल्याही पद्धतीनं ती हलवायची नाही. आणि त्या अभ्यासाच्या जागेसाठीची कोर रिक्वायरमेंट काय, शांतता, एवढं एकच आहे. टेबल खुर्ची पाहिजेच असं काही नाहीये, लक्झरियस पाहिजे असंच काही नाही, अजिबात बाकी नाही असं काही नाही. फक्त त्याला पॅरामीटर काय, शांतता असणारी अभ्यासाची जागा, दॅट्स इट, बस इतकाच पार्ट येतात. आणि इतर रोल थोडा पेरेंट्सचा फार महत्वाचा असणार आहे. नंबर 2 आहे मिनिमम डिस्ट्रॅक्शन पाहिजे. तर जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय, म्हणजे पालकांसाठी मला सजेशन आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आपल्या रोलमध्ये जेव्हा जातो, म्हणजे मी त्यातला मेंटल सपोर्टचा पॉईंट पण मुद्दाम सांगतो की शेवटच्या टप्प्यामध्ये कधी कधी आपलं पालकाचं ओव्हर केअरिंग पण मुलांना डिस्टर्ब करत असतं. म्हणजे सारख्या इन्स्ट्रक्शन, सारख्या सूचना आपण जे देतो, हे कर ते कर, हे करू नको ते करू नको, असं जे राहतं ना, या सगळ्या इन्स्ट्रक्शन मधून बऱ्याच वेळा काही गोष्टी ऍडिशनल होत राहतात, मुलं तिथं डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतात. इन्स्ट्रक्शन द्यायची असेल तर मी अधिक सांगेन की अफर्मेटिव्ह इन्स्ट्रक्शन द्या, सकारात्मक इन्स्ट्रक्शन द्या. नकारात्मक नको, म्हणजे हे करू नको ते करू नको असं करण्यापेक्षा हे असं करूया, ते तसं करूया, कर पण नव्हे करूया, हे असं करूया, हे तसं करूया, हे केलं तर काय घडेल, ते केलं तर काय घडेल, अशा तुमच्या डिस्कशनच्या मोडमध्ये जावा. नको नको वाले शब्द टाळले, करूया वाले शब्द आले तर नक्कीच अफर्मेटिव्ह तुमचं इंटरॅक्शन होईल आणि मुलांना खूप पॉझिटिव्ह तयारी होऊ शकेल तिथं. मिनिमम मुलांशी बोला, मिनिमम सूचनांवर, त्यांच्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवा. आणि जर असं वाटलं सांगायचंय तर तुमच्या दिवसातला एखादा कुठला तरी स्लॉट ठरवा की त्या स्लॉटमध्ये मुलाबरोबर मुलीबरोबर 10 मिनिटं बसायचंय आणि बोलायचंय, गप्पा मारायत, एवढं स्लॉट ठरवा दिवसभरात. अन्यथा दिवसभर मुलं घरी असतात आणि कायम पालक म्हणून आपण लक्ष देतो आणि दिवसातल्या कितीतरी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसतात की ते चुकतायत, खराब करतायत, नेमकं चुकीचं होतंय आणि मग राहवत नाही आणि आपण पटकन लगेच बोलून त्याला ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. स्ट्रॉंग सजेशन पालकांसाठी आहे की दिवसभरात कितीही मूल चुकताना दिसू देत, तुम्ही तुमची डिस्कशनची एक वेळ ठरवा आणि त्याच वेळेमध्ये त्या मुलांना सगळ्या सूचना द्या. एक दिवस त्यातला
बिघडलं तरी चालेल, पण सेकंड डे मुलांसाठी तो वापरता येऊ शकेल. पण तुम्ही सारखं बोललात आणि भले ते 1-2 मिनिटासाठी जरी बोललात ना, तर ते मूल त्या त्या सगळ्या निगेटिव्ह मोडमध्ये जातं. ठरवा संध्याकाळी 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 व्हॉट असेल ते, शक्यतो संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर. यामध्ये तुमच्या सूचना, काही बेसिक सजेशन्स आणि अजून काय असेल त्या गोष्टी तुम्ही कव्हर अप करून देऊ शकाल. अशा पद्धतीनं पालकांना हा थोडासा तुमचा अप्रोच बदलण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर जनरल मी आता जसं म्हणलोय की जसं मुलांना तुम्ही आता उपलब्ध असणं अपेक्षित आहे. कित्येक वेळा स्पेशली मुलींना असं लागतं की आपल्या आजूबाजूला पालक आहेत का, तो एक त्यांचा एक काय आपण मॉरल सपोर्ट सारखं राहतं. तर तुमचा घरातला प्रेझेन्स पालकांनी तो तुमचा मेंटेन ठेवा. आणि मेंटेन करताना शक्यतो दुसऱ्या ह्या 8-10 दिवसात माझं आणखी एक सजेशन असेल की घरातले सगळे मोबाईल फोन हे सायलेंट मोडवर ठेवा, व्हायब्रेटर मोडवर ठेवा, की जिथं कुठल्याही रिंगटोन वाजणार नाहीत, शक्यतो कमीत कमी वाजतील. यासाठी प्रयत्न केला तर मला वाटतं की मुलांना पण ती गोष्ट खूप पॉझिटिव्ह ठरू शकेल. म्हणजे पालकांसाठी सूचना आहेत, या सगळ्याचा सार सांगेन तिथं की एक तर घरातलं वातावरण थोडंसं शांततेचं आपण मेंटेन करायचा प्रयत्न करतोच आहे. नंबर 2, कुठल्याही चर्चा ज्या तुमच्या रेग्युलर रुटीन मधल्या आहेत, या शक्यतो मुलांपासून टाळलं तर जास्त योग्य राहतील. कुठलेही चॅलेंजेस समोर असतील, काही घटना असतील किंवा काय असेल, याला डिस्कशनचा पार्ट टाळला तर जास्त होऊ शकेल. घरातला छोटा भाऊ बहीण यांचा जो काही काढायला थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं, याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला तर जास्त होऊ शकेल. आणि मुलांना जे काही सांगाल, जे काही बोलाल, जे काही ठरवाल, ते त्यांच्या डिस्कशनच्या वेळांचा स्लॉट फिक्स करा आणि त्यावेळेस ठरवा. म्हणजे आज संध्याकाळी बसतात आणि उद्या काही तुम्हाला अगदी जेवणाचं विचारायचंय, तर तुम्ही रात्री आदल्या दिवशी बोला आणि ठरवा की दिवसभरात काय काय तुम्हाला त्या मुला मुलीला विचारायचं. तिथं चुकांबद्दल बोला, सजेशन बद्दल बोला, काही द्यायचं बद्दल बोला, पण एक वेळ ठरवा तिथं. म्हणजे दिवसभर मुलं थोडी मेंटली फ्री राहतील आणि त्यांनाही कळेल की काही बोलायचं सांगायचं असेल तर मी याच वेळेस संध्याकाळी 5 ते 6 आईशी बोलायचं किंवा बाबांशी बोलायचं. दॅट्स इतकं क्लिअर असेल तर हा फिल्टर लावा. छोटी छोटी गोष्ट पण आपण ऐकून की बदलायचा प्रयत्न करतोय. जितकी अभ्यासासाठी मेहनत केली आहे, एक एक मार्क मिळवण्यासाठी जेवढं जेवढं आता काम केलेलं आहे, छोट्या छोट्या चुका दुरुस्त करण्यासाठी काम सब्जेक्टिव्हली केलंय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे जेवढं पॉझिटिव्हली आपण त्या फेजमध्ये आणू आणि मुलांना तसं वातावरण तयार करू, एक्सलंट वेनी मुलं हे सगळं समजून जातील आणि त्यांना ते कळायला लागेल. आणि हाच एक बेसिक मॉरल सपोर्ट फार इम्पॉर्टंट आहे. अजून एक त्याच्यातली गोष्ट पालकांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे की हेल्दी ऍटमॉस्फिअर घरातलं तुम्ही ठेवणार आहात तिथं. घरातल्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह तुम्ही सगळ्या क्रिएट करणार तिथं आहात तिथं. पण तुमचं मानसिक सपोर्ट रोज हा मुलांच्या बरोबर 5-10 मिनिटं बोलण्यानंच क्रिएट होणार आहे. आणि त्या गोष्टीचं डिस्कशन मी आता बोललो तसं स्लॉट फिक्स करणं, ते बोलणं अफर्मेटिव्ह मोडमध्ये असणं, टोनमध्ये असणं, हे कोर ठरवून पक्क तिथं करणं तिथं. आणि ज्या काही गोष्टींचे सजेशन घ्यायचे आहेत, तुम्हाला असं वाटलं की एखादी गोष्ट मला सांगायची पण मी आता सांगू शकत नाही, सांगितलं तर माझं मूल चिडतं, रागावतं, रिॲक्ट होतं, तर तुम्ही कुणाच तरी सपोर्ट घ्या आणि ते तुम्ही इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा मुलं पण न बोलण्यानं अचानक रिॲक्ट होतात, पालक पण न बोलण्यानं बोलता न येण्यामुळे ती पण रिॲक्ट होतात आणि कधीतरी तो स्फोट होतो आणि तो नेमका या अशा काही टप्प्यामध्ये घडत असतो इथं. तर हा या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता, बॅलन्स करू शकाल. तर हा एक ओव्हरऑल त्यातला पार्ट झाला. असे चारही गोष्टींबद्दल मी तुम्हाला समोर काही गोष्टी मांडल्यात. परफेक्ट वेने हे सगळं समोर जा, कारण वेळ आपल्याला आता घालवायचं नाहीये. आम्ही पण सूचना देताना अति सूचना काही देत बसणार नाही. एक टिपिकल वेने आपण डिस्कशन करून हे समोर मांडलंय, सिलेक्टेड मोड मध्ये सगळं मांडलंय. अभ्यासाला लागणारं साहित्य फिक्स ठेवा. इव्हन मी एवढं पण सांगेन मुलांना, मुलींना, एस्पेशली मुलांना, तुम्हाला काही हेअर कट करायचे असतील, काही असेल तर ते आत्ताच करून घ्या. परीक्षेच्या आदल्या दिवशी टकटकीत काहीतरी व्हायला जाता आणि केस चुकीचे कापले की तुम्हाला तिथं पण मूड खराब झाला झालं. कसली कापलीत, काय झालंय, आता मी कसा दिसतोय, इथपर्यंत तुमचा मूड खराब व्हायला लागतो. त्यामुळे ऐनवेळचे प्रयोग नाही, तुमचं पॅड, पेन्सिल, पेन आणि इतर जे अपिअरन्स असणाऱ्या गोष्टी सगळ्या आत्ताच नीट नेटक्या करून ठेवा. अजून 8 दिवस हातात आहेत, सो हे सगळं मेंटली प्रिपेअर्ड राहाल. वातावरण घरातलं चांगलं ठेवू शकाल. जेवढ्या जेवढ्या शक्य गोष्टी डिस्ट्रॅक्शन सगळ्या लांब ठेवा. न्यूट्रल व्हा. ज्या काही गोष्टी टाळता येईल त्या गोष्टी टाळा. आणि अजून एक मुलांसाठी सजेशन, जास्तीत जास्त स्ट्रॉंग सजेशन आहे की खूप ज्या गोष्टीची, जसं अभ्यास मैत्रिणीचा झाला का, मित्राचा झाला का, फोन कॉलवर बोलणं, विचारणं, हे सगळं करणं, हे सगळं कंपल्सरी बंद करा. जितका मोबाईलवरचं इंटरॅक्शन टाळाल तितकं तुम्हाला ते उत्तम होईल. काही जरी तुम्हाला वाटलं की मित्रा मैत्रिणीला काय विचारायचं, हे करायचंय, तुमच्या पालकांच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत आणा. हे पटतंय किती पटतंय मला माहित नाही, पण शक्यतो पालकांकडून ते तुमच्यापर्यंत विषय आणा. तुम्ही डायरेक्टली अप्रोच थोडासा कमीत कमी करा. 1 किंवा 2 मित्रमैत्रिणी ह्या शेवटच्या टप्प्यात, तुमचा ग्रुप आहे 10-12 जणांचा, 5-6 जणांचा, चांगली मैत्री आहे, फॅन्टास्टिक, ती नक्की मेंटेन करा, पण परीक्षेनंतर आहे. आज तुम्हाला मेंटेन करताना फक्त 1 किंवा 2 मित्र, काही टिपिकल गोष्टींसाठी, शेअरिंगसाठी नाही, सांगण्यासाठी नाही, तुमचा आनंद सांगायचं नाही, तुमचं दुःख सांगायचं नाही,
तुमचं काय केलं सांगायचं, काहीही सांगायचं नाही, नो शेअरिंग. मगाशी मी बोललो ते कसलंच काय नाही. फक्त काय स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल त्यासाठीचं डिस्कशन, दॅट्स इट. इतकं सोबत ठेवा तिथं. जेवढं जेवढं पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये याल तेवढं तुम्ही नक्की राहाल, चांगल्या चांगल्या वे मध्ये राहू शकाल. ज्यांना फिजिकल वर्कआउटची सवय आहे, ज्यांना पूर्वीच्या ग्राउंडची सवय आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी सवय आहे, ड्रॉइंगची सवय आहे, किंवा इतर काही गोष्टींची आहे, तुम्ही तेवढा वेळ तुमचा 10-15 मिनिटाचा तुमच्या छंदासाठी पक्का द्या. कारण ते तुम्हाला रिफ्रेश करणार आहे. त्याला 15-20 मिनिटं, फार तर फार अर्धा तास तुमचा नक्की असावा. फक्त हा छंद कृतींशी आहे, हा छंद मोबाईलशी नाही. आता मोबाईल बघतो ना, अर्धा तास मोबाईल देखील हे करतो. सगळ्यात वाद आता घरात त्या गोष्टीसाठी. पालक म्हणतात मोबाईल हात लावू नको, आणि तुम्हाला फक्त 10 मिनिटं पाहिजे असतो. तुमचे 10 मिनिटं हे 60 मिनिटाचे असतात. तेव्हा ह्या काही गोष्टीला कळत नाही, काही नाही. आणि इथंच सगळं क्लॅशेसचं कोर कारण आहे. हे टाळायलाच पाहिजे. का तर तुमची ती इन्व्हॉल्वमेंट, ती अडकणं, नवीन गोष्टी डोक्यात ऍड करत जातील. आणि मेंदूला जेवढे विषय टाळाल तेवढा मेंदू वाचलेला आठवायला तुम्हाला मदत करणार आहे. म्हणून हे प्रामाणिक करा. आणि बाळांनो, तुमच्या स्वतःसाठी एकदा 10वीतली ही गोष्ट अचिव्हमेंट अशी ठेवा. मी आमच्या मुलांना कायम सांगतो, एक तरी विषयात आउट ऑफ आउट मार्क पडेल इतक्या टार्गेटने ते सगळं काम करा. म्हणजे 40 पैकी 40 वाटेल ते झालं तरी. काही असं मॅथ्सला असेल, जॉग्राफीला असेल, हिस्ट्रीला असेल, कुठलाही एक विषय. आयुष्यातली माझी शाळेतल्या आयुष्याची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आउट ऑफ आउट मार्क. बोर्डाला पैकीच्या पैकी मार्क पडेल बस. आणि तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही पाडून बघा. अख्खं आयुष्यभर जेवढं शिकाल ना तेवढं 10 वेळा हे नाचवून दाखवाल की पैकीच्या पैकी मार्क पडले बोर्डात या विषयात इथं. आणि ही फार मोठी अचिव्हमेंट असते. ही एनर्जी तुम्हाला आणता आली पाहिजे. आणि ती अशी भरून आल्यासारखी पाहिजे, इतकी ना. म्हणजे ते म्हणतो ना आपण की खुद ही को कर बुलंद, इतना की तकदीर बनाने से पहिले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. असं आहे ते. तुम्हाला इतकं प्रिपेअर करा नाही, परमेश्वरानं सांगितलं बोल काय पाहिजे तुला. इतक्या ताकदीने हे सगळं तुमचं पाहिजे. आणि ते पक्क करू शकाल. म्हणून म्हणालो, एक तरी विषयात पैकीच्या पैकी मार्क, दॅट्स इट, बस. एवढं माझं टार्गेट असेल आणि ह्या ताकदीने मी काम करेन. एवढी मेंटॅलिटी ठेवून उतरा. परीक्षा समोर आहे. तुमचा सक्सेस तुमची वाट बघतोय. घाबरायचं काही कारण नाही. कुठल्याही गोष्टीची ओव्हर चिंता करायचं कारण नाही. कुठलाही सिंपतीत जायचं कारण नाही. फक्त स्वतःला पॉझिटिव्ह अप्रोचने ठेवायचंय. आणि स्वतःला एका सगळ्या गोष्टीला फेस करायचे. प्रत्येक ऍडव्हर्स घडणाऱ्या सिच्युएशनचा प्लॅन बी कागदावर लिहून ठेवायचा आहे. हे घडलं तर काय, ते घडलं तर काय, ते घडलं तर काय, इथपर्यंत. इव्हन एक टिप पण देऊन ठेवतो, परीक्षेत गेला, पेपरला बसला, समोर क्वेश्चन आला, ब्लॉक झाला तर काय करा. सोपं आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी करा. ब्लॉक झाला तर तुमच्या पायाचे जे अंगठे आहेत त्या अंगठ्यानं कुठल्या तरी खालच्या एका अशा सरफेसला प्रेस करा की जिथं अंगठा टोचला गेला पाहिजे. हा टोचला गेला पाहिजे अंगठा असा. बस एवढी गोष्ट आवर्जून करायचं. तुमचा अलर्टनेस तिथं पक्का यायला लागेल. 100% काही गोष्टी तुमच्या नक्की होऊ शकतील. यावेळी तुम्ही पक्क काम करू शकाल, पक्क सेट होऊ शकाल. ऐन वेळेसचा फिजिकलचा हा एक्सरसाइज पण तुम्हाला रिफ्रेश करेल तिथं. अशा छोट्या छोट्या गोष्टींना पण तुम्ही प्लॅनिंग मध्ये आणा. समोर वेगवेगळे आकर्षण समोर आहेत. जसं आता नुकताच एक छावा मूवी रिलीज झालाय. याचं काहीतरी आकर्षण तुमच्या डोक्यात असेल किंवा काही असेल, हे सगळं नंतर बघायला वेळ मिळणार आहे. गरज पडली तर त्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला तुम्ही करू शकाल. आत्ता हट्टानं अजिबात कुठल्या भानगडीत पडायचं नाही, कुठल्याही प्रोसेसमध्ये जायचं नाही. म्हणून मी आता बोललो, एनर्जी अशी लावा की जी तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकेल. बस एवढं सिंपल आहे. आणि मी म्हणतो, सारखं मुलांना म्हणतोय, दम पाहिजे ना आपल्या की करत तर करूनच दाखवे इथं. तर एकदा तो दम दाखवा. 40 पैकी 40 बस. मी माहिती लँग्वेज मध्ये होणार ना 80 पैकी 80, पॉसिबल नाही इतक्या सहज तिथं. पण 40 मार्काच्या पेपरला पक्क पॉसिबल आहे. ठरवून केलं ना होऊ शकतं तसं. कुठलाही एक विषय ठरवून. तर हे सगळं एक्झामसाठीच आपला मेंटल अप्रोच आहे. मेंटल तुमचा स्टेबिलिटीचा पार्ट आहे. प्रिपरेशन खूप चांगलं आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाहीये. कुठलंही अति काही आत्मविश्वासामध्ये राहायचं नाही. पाय जमिनीवर टेकले पाहिजेत. खूप चांगला अभ्यास झाला तरी पण पाय जमिनीवर पाहिजेत. नाही झाला तरी स्टेबल पाहिजे. पेपर सुरू झाल्यावर सोपे गेले तरी पण हवेत जायचं नाही, जागा राहायचं. कारण प्रत्येक पेपर वेगळा असतो. त्यामुळे मराठी चांगला गेला म्हणून इंग्लिश चांगला जाईल, इंग्लिश चांगला म्हणून मॅथ्स चांगला जाईल, M1 चांगला गेला म्हणून M2 चांगला जाईल, नाही. प्रत्येक पेपर वेगळा आहे. प्रत्येक पेपरला पहिल्या पेपर सारखाच अप्रोच ठेवला पाहिजे. आणि ज्या दिवशी पेपरला जाऊन याल, एक अजून सूचना आठवली, पेपरला जाऊनंतर घरी आल्यानंतर आपण सगळं दप्तर टाकतो आणि पहिला फोन घेऊन मित्राला नाही तर मैत्रिणीला फोन करतो, तुला कसा गो पेपर गेला, तुला कसा रे पेपर गेला. दुसऱ्याला अवघड गेला तर आपल्याला मनातून भारी वाटायला लागतं. किंवा आपल्यापेक्षा त्याला सोपा गेला तरी आपल्याला डिस्टर्ब वाटायला लागतं, अपसेट. काही प्रकार करायचं नाही, काय नाही, कुणाला काही विचारायचं नाही, काय नाही. आपला पुढचा प्लॅन रेडी. तुम्हाला सगळ्यांना त्या परीक्षे दरम्यानचे टाइम टेबल पण आम्ही शेअर करणार आहे. सगळ्या तासावाईज कुठल्या तासाला काय करा याचं पण शेअरिंग करणार आहे. तुम्ही टीमशी कनेक्ट राहा. ओव्हरऑल बोर्डच्या वेळेस असणारं वेळापत्रक अख्खं तुम्हाला शेअर होईल आणि तुम्ही त्याला फॉलो करत गेला तर नक्की या सगळ्या गोष्टीवर पोहोचाल.
सो हाच माझ्याकडून तुम्हाला संदेश आहे की फर्स्ट प्लॅन युअर वर्क, देन वर्कआउट युअर प्लॅन, बी पॉझिटिव्ह, बी बोल्ड अँड बी प्रॅक्टिकल. एकदम परफेक्ट तुमच्या अचिव्हमेंट करता येतील तुम्हाला. सक्सेस तुमची वाट बघतोय, इतकंच वाक्य सांगेन. हे येणारे काही दिवस तुम्हाला तुमचं अख्खं आयुष्य बदलणारे असणार आहे. सो ऑल द बेस्ट सगळ्या दिशा टीम कडून, सगळ्या दिशा परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. खूप आनंदानं, खूप पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टीतनं सगळ्या समोर या या युद्धाला फेस करा. आणि मी मगाशी जसं बोललो की युद्धाची रणनीती आखा, युद्धाची स्ट्रॅटेजी आखा, सक्सेस तुम्ही ओढून आणू शकाल. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येस शिंदे. येस, थँक्यू सो मच. येस, ज्या म्हणजे एक खूप डिटेल अनालिसिस सरांनी बोर्डच्या प्रोसेस सांगितलेला आहे. यामध्ये फक्त तुमचं अकॅडमिक्स वर भर तर तुम्ही देणारच आहात, पण त्यासोबत तुमची शारीरिक काळजी कशी घेणं, त्याचबरोबर मानसिक रित्या तुम्ही मेंटली प्रेशर मध्ये जाणार आहात, त्यासाठी काही पॉइंट्स वर तुम्ही काम केलं पाहिजे. आणि खरं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये पालक म्हणून खूप जबाबदारी पालकांची असते, त्यांनाही थोडं प्रेशर असतं. तर या सगळ्याच प्रश्नातून आज खरं आजच्या सेशन मधून कदम सरांनी तुम्हाला रिलीफ दिलेला आहे. सरांनी सांगितलेले पॉइंट्स नक्की लक्षात ठेवा, त्या पद्धतीने तुम्ही वर्किंग करा. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. इफ एनीवन जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकता. तुमचे व्हिडिओ ऑन करून कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही नक्की विचारा. येस सुमित, एनी क्वेश्चन? कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. येस, काही विद्यार्थी पालक तुम्हाला काही शंका असतील तर नक्की विचारा. मॅडम हाऊ टू मला गेट क्वालिटी अँड डीप स्लीप. हे डाऊट आहे. एक मला मेसेज समोर Yes. दिसत, त्याचं उत्तर देतो. अच्छा बोल, ओरली कोणी Yes. विचारलंय, बोला. मॅडम स्टीमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तिथे H2O, 3H2O आणि 4H2O, त्यातलं मेन कुठलं घ्यायचं आणि कसं घ्यायचं स्टीमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? सब्जेक्ट डाऊट तुमचा मेसेज करून ठेवा, सब्जेक्ट एक्सपर्टीज ना तुम्हाला कनेक्ट करून द्यायला सांगतो आणि ते तुम्हाला सांगतील क्लिअर. ओके, तुमचे नंबर्स आमच्याकडे आहेत विद्यार्थी मित्रांनो. येस सर, तुम्ही सब्जेक्ट डाऊट सगळे घ्या मेसेज करा आणि सब्जेक्ट एक्सपर्टीज ना कनेक्ट करा. येस सर, येस येस. आताचं जे सेशन आहे त्या फेज मध्ये तुम्हाला बेसिकली जे सरांनी सांगितले की परीक्षेपर्यंतचं प्रिपरेशन, तुम्हाला जे काही अकॅडमिक्स रिलेटेड सब्जेक्ट रिलेटेड जे डाऊट्स आहेत ते तुम्ही व्हॉट्सअप करा. आपला जो 777-592-5923 हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे डाऊट्स आम्हाला पोस्ट करा. अगदी प्रॉपर लिहून तुम्ही पाठवा. जे सोल्युशन आहे ते आमचे टीचर्स तुम्हाला लगेच पाठवतील. तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. 777-592-5923 या नंबरवर तुमचा डाऊट लगेच पोस्ट करा. उद्या तुम्हाला या सगळ्या डाऊटची उत्तरं मिळतील. अजून कोणाला काही प्रश्न? चॅटवर पाठवता का नंबर? येस, पाठवते. मेसेज मी याच्यातलं काही एक ओपन केलं, त्याच्यामध्ये असं दिसतं की याचं युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलचं नाव सांगून ठेवा. आजचा सेशन रेकॉर्डेड आहे ऑलरेडी, तो रेकॉर्डेड तुम्हाला युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. त्याचा मेसेज टाकून ठेवा. देन अगेन काही क्वेश्चनशी कनेक्टेड आहेत. केमिकल रिॲक्शन्स वगैरे वगैरे कोणी विचारलं तर तुम्ही सब्जेक्ट रिलेटेड ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्ही शेअर करा. मी आता बोलत असं क्लिअर होईल. मगाशी मला एक मेसेज दिसला होता की साऊंड स्लीप कशी घेता येईल, क्वालिटी अँड डीप स्लीप कशी मिळू शकेल, असा एक क्वेश्चन होता. फाईन का साऊंड आणि डीप स्लीप काय हे रिलेटेड, खरं तर म्हणजे याला सायंटिफिक उत्तर हा वेगवेगळ्या अर्थाने तसं, कारण 2 प्रकारच्या स्लीप असतात. REM म्हणजे रॅपिड तुमची एक वर्किंग हे चालते, म्हणजे एक डीप स्लीपचा पार्ट असतो. काही जी झोप असते, काही मिनिटाची ही डीप खरं स्लीप असते, आणि बाकी आपण त्या झोपेमध्ये पण थोडे क्लिअर असतो, जागे असतो, असं त्याला एक इनडायरेक्टली आपण म्हणू शकू. तसं याच्यामध्ये खूप शारीरिक आणि खूप बौद्धिक कष्ट झाल्यानंतर झोप लागते, ती खरं तर खूप डीप झोप लागते. कारण तुमचं मन आणि शरीर थकलं, म्हणजे मेंदू आणि शरीर थकला की डीप स्लीप हे नक्की मिळते तिथं. पण शक्यतो तुमचा झोपेचा हा पार्ट डिपेंड असतो, तुमच्या झोपेच्या सायकलवर डिपेंड असतो, की तुम्ही रोज कॉन्स्टंट किंवा एका इक्वल टाइमिंगला जर झोप घेत असाल, की रात्री 10ला, 11ला किंवा 11:30ला, वॉट एव्हर टाइम आहे, याच वेळेला जर तुम्ही अगोदरपासून झोपत असाल
तर तुमची 100% झोप ही सेटल किंवा स्टेबल होऊ शकते. पण झोपेच्या वेळा तुमच्या बदलत असतील तर मात्र तशी साऊंड किंवा डीप स्लीप झोप मिळणं अवघड होऊन जातं. झोपेच्या अगोदरचे 3 तास ते 3.5 तास तुमचे जास्त डिस्ट्रॅक्टिव्ह असतील तरी पण, जास्त बर्डनवाले असतील तरी पण अनडिस्टर्ब होते. झोपेच्या कमीत कमी 2 तास अगोदर स्क्रीन टाइम क्लोज पाहिजे. कुठल्याही स्क्रीनला तुम्ही कनेक्ट नाही पाहिजे, आयदर टीव्ही किंवा आयदर मोबाईल. कुठलाही तुमचा स्क्रीन टाइम जेवढा एक्स्ट्रा असेल तेवढी तुमची झोप डिस्टर्ब होणार आहे. झोपेच्या आधीचा म्हणतो मी, म्हणजे झोपेच्या आधी तुम्ही 15-20 मिनिटं मोबाईल बघितला, झोपायला गेला, बाय डिफॉल्ट डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे मिनिमम 2-2.5 तास तर तुमची झोप ही तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर तुम्हाला 100% तुमचा स्क्रीन टाइम हा मिनिमाइज करायला पाहिजे. इव्हन तो टाळताच आला पाहिजे. याच्यावर होऊ शकेल. पुरेसं आहार, तुम्ही रात्रीचा आहार योग्य घेतला तर नक्की तुम्ही व्यवस्थित झोप घेऊ शकाल तिथं. हे झोप मिळू शकेल. हे शरीराची जी गरज आहे ती व्यवस्थित स्टेबल करा. मेंदूच्या गरजेमध्ये मेंदूला अननेसरी स्ट्रेस होईल अशा काही गोष्टी करू नका तिथं. आणि तुमच्या दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीज ज्या ज्या काही तुमचे ठरलेले आहेत, डूज आणि काही ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्या डूजच्या डूज, डोंटच्या डोंट यास तुम्ही मेंटेन करा. असं शांततेनं सगळं काम केलं तर झोप तुमची तुम्हाला ही नक्की चांगली मिळू शकेल तिथं. हे एक एक ऍव्हरेज त्याचा आन्सर आहे. बाकी टिपिकल सायंटिफिक वेनी बोलायचं तर तो रात्रीची 2 ते 4:30 मध्ये झोप आहे, म्हणजे 2 ते 3:30 मध्ये झोप ही खरं तर डीप स्लीप आहे आणि ती सगळ्यात आयडियल असते तशी. येस, एनिथिंग एल्स? Yes. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? मेसेज करा, अनम्यूट होऊन विचारा. तुम्ही अनम्यूट होऊ शकता. तुम्हाला होस्टनी सगळ्यांना अनम्यूट ऑलरेडी केलेलं आहे. देवई आणि हँड रेस केला देवेनी. काही असेल तर विचारा प्रश्न. मोकळेपणाने न Good evening, घाबरता sir. प्रश्न विचारा. येस येस. Good evening, sir. So I'm Devyani, and my question is that I can only focus on studies at midnight. So as parents say to study early in the morning at 4 and 5, so I can focus in the morning. So is it good to study in midnight where I can focus on studies properly? Yeah, Devini, I got it, but actually, this is the not right method to do all the study activities. So, for clearest to all students, I'll talk in Marathi. I'll explain in Marathi. देवेनीचं असं म्हणणं आहे की मला रात्रीचा अभ्यासाला फोकस जास्त होतो आणि पालक नको म्हणतात रात्रीचं. सो देवेनी एक्सपर्ट म्हणून पण मी सजेशन देईन आणि पालक पण खरोखर योग्य सांगतात. रात्रीचा फोकस होतो हे आपण म्हणणं, ही फोकसची प्रक्रिया आपल्या मनाशी खरं कनेक्टेड आहे. फोकस हा शांतता असल्यानंतर होतो. तुला जर दिवसा योग्य अभ्यासाच्या वेळेला शांतता मिळाली तर तू दिवसा पण फोकस करू शकशील. तो तू तुझा माइंडसेट बनवलास की रात्री शांतता असते म्हणून मला फोकस जास्त होतो. पण या तुझ्या रात्रीच्या फोकस प्रोसेसमध्ये तुझी जर झोप डिस्टर्ब झाली आणि तुझं बॉडी क्लॉक डिस्टर्ब झाला तर ते तुला रिसेट करणं फार अवघड होऊन जाईल तसं. आणि ही सवय अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून असेल तर इट्स फाईन. पण तसं अचानक काही केलेले प्रयोग आहेत किंवा शेवटच्या काही दिवसात केलेले प्रयोग आहेत ते प्रोडक्टिव्ह राहत नाहीत. नैसर्गिक क्रियांच्या विरुद्ध आपण काही गोष्ट केल्या तर निसर्ग त्याला रिॲक्टच होतो. रिस्पॉन्ड नाही करत, रिॲक्ट होतो. आणि ही रिॲक्शन ऐन परीक्षेमध्ये दिसेल. त्यामुळे माझंही स्ट्रॉंग सजेशन आहे की अवेळी कोणती गोष्ट करू नकोस. डू ऑल थिंग्स इन राईट फॉर्मॅट, इन राईट टाइम, इन राईट प्रोसेस. सो डोंट डू ऑल द ऍक्टिव्हिटीज इन मिडनाईट सेशन्स, कारण ते प्रोडक्टिव्ह ठरणार नाही, ते तुला पॉझिटिव्ह ठरणार नाही. तात्पुरता अभ्यास केलेला तुला आनंद मिळेल, खूप चांगलं झालं अभ्यासाचा तुला आनंद मिळेल तिथं. पण जेव्हा युटिलायझेशन करायची वेळ येईल, ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायची वेळ येईल, वापरायची वेळ येईल, त्यावेळेस मात्र तुला कळेल की हे मला वापरता येत नाही, कारण ऑलरेडी माझं ब्रेन सगळ्या गोष्टींना प्रॉपर रिस्पॉन्ड करत नाहीये, तो रिॲक्ट व्हायला लागला, कन्फ्युज करायला लागला. म्हणून शक्यतो कॉन्सन्ट्रेशन हे दिवसा होऊ शकतं. आणि हे दिवसभर तू जे लर्न करते ना, शिकतेस, हे सगळं कॉन्सन्ट्रेशन मुळेच आहे. रात्री करून तुला असं वाटते हे तुझं फक्त रिकॉल प्रोसेसशी कनेक्टेड असणार पार्ट. सो असं काही करायची आवश्यकता नाही असं माझं मत आहे की तू तुझ्या नेहमीच्या आयडियल टाइमला कर आणि बरोबर ते तुला पुरेसे ठरू शकेल, एक्झामच्या वेळेला पण आउटकम देऊ शकेल. येस देवानी, गॉट इट? सर मी वर्षभर रात्रीचाच अभ्यास करते. म्हणजे मी एक्झाम टाइम मध्ये सकाळी उठून अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण असं होत नाहीये, आता लक्षात तू राहत नाहीये. परीक्षेच्या दरम्यान विचार कर, एक्झामला जेव्हा तू जाणार तर तुझी झोप जर पूर्ण नाही झाली तर तू झोपणार कोणत्या वेळेला? म्हणजे असं मी रात्री रात्री झोपले नाही तरी झोप होते पूर्ण, असं झोप असं कंटाळा आळस असं येत नाही.
असं नसतं बाळा, हे तुला असं वाटतंय पण असं नसतं ते. मी मगाशी वाक्य बोललो की नॅचरल गोष्टींच्या विरुद्ध जाऊन माझ्याकडे मी असे स्टुडंट बघितलेत की हे सगळे ऐन पेपर चॉईस. कारण आत्ता अभ्यास करताना रात्री तू करतेस त्यावेळेस प्रेशर नसतं, बिकॉज तू फक्त तो अभ्यास करत असतेस. परीक्षेच्या वेळेस ते अभ्यासाला परत डोक्यातनं बाहेर काढून वापरायचं असतं, त्यावेळेस मात्र प्रेशर क्रिएट होतं. आणि एकदा ते प्रेशर क्रिएट झालं की मग अख्खं मेंदूचं सगळे अस्वस्थता सगळी बिघडून टाकेल ती. म्हणजे माझं तर अगदी थोडंसं हक्काने आणि सांगणं तुला की 2% कमी पडले तरी चालतील, 2 मार्क कमी पडले तरी चालतील, एखादा प्रश्न थोडा अवघड गेला तरी चालेल, पण असा काही अवेगळा विचार करू नकोस की ज्याच्यामुळे जे येणार आहे ते पण हातातून निघून जाईल तसं. ओके. सो एकदम स्टेबल आणि पॉझिटिव्ह अप्रोचने कर. कुठल्याही गोष्टी अशा ह्याच्यातनं होणार नाहीत. तुला 10% एक्स्ट्रा रात्री म्हणजे मध्यरात्री केल्यावर वाटत असेल, हे 10-20% एक्सेस वाटत असेल, पण ते जरी तुला नंतर टाइमला बॅलन्स करता आला तर प्रयत्न कर. कारण नॅचरल गोष्टींच्या विरुद्ध किंवा ही जी तुझी रेग्युलरची झोपेची गोष्ट आहे ही डिस्टर्ब केली आणि आता तू वापरत नाहीस म्हणून असं वाटतंय, पण ऐन परीक्षेमध्ये मात्र हे धोकादायक. मी माझा एक्सपिरियन्स म्हणून तुला सांगतो. ऑलवेज 30 इयर्स मी हा सगळा फील्डमध्ये काम करतोय, त्यामुळं आवर्जून सांगेन की हे टाळ शक्यतो. येस. येस. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? चॅट्समध्ये काय चॅटमध्ये काय ना? पेरेंट्स कुणी कनेक्ट असतील तरी विचारले तरी चालतील. पेरेंट्स खरं तर पहिल्याच सेशन मध्ये सांगितलं होतं, पेरेंट्सने देखील सोबत बसणं अपेक्षित आहे. काही पालकांना प्रश्न असतील तरी विचारा तुम्ही. ओके. सर सगळे प्रिपेअर्ड आहेत बहुतेक सगळे, येस. युद्धाला तयार आहेत सगळे, लढायला तयार आहेत, जिंकायला सगळे तयार आहेत. फार काही प्रश्न नाही, शंका नाहीत. पण जरी असल्या आणि आल्या तरी पुढचे काही दिवस आम्ही तुमच्यासोबत अजूनही आहोत, परीक्षा संपेपर्यंत आहोत. कोणत्याही दिवशी कुठल्याही क्षणी अगदी माझाही नंबर शेअर करून तिथं ठेवा. मी नंबर पण सांगतो माझा, काही वाटलं तर तुम्ही कॉल करा. 9890881944 9890881944. दूसरा नंबर 9569959696. सॉरी 6969, मी नंबर लास्टला 952195 952195 6969 6969. आणि पहिला सांगितलं तो 9890881944. सब्जेक्टची रिक्वायरमेंट असू देत, एक्झामचा स्ट्रेस आला असू देत, काही इतर काहीही अभ्यासाशी कनेक्टेड असू देत, अकॅडमीशी कनेक्टेड असू देत, तुम्ही फोन करा, तुम्हाला सोल्युशन नक्की मिळेल 100%. ओके. Yes, चलो sir. सिनेमा, आय थिंक येस सर. येस येस. वी आर. थँक्यू सो मच सर. तर सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही आता पाहिलंच आहात, मागचा 1-1.5 तास सर तुम्हाला गाईड करतायत आणि खरं तर मागच्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही या प्रोसेसमध्ये मग सर्व कनेक्ट आहे. खरं तर खूप पालकांनी आम्हाला रिमार्क दिले, खूप चांगले फीडबॅक हे आमच्यापर्यंत आले. आजच आम्ही तासगावला गेलो होतो तेव्हा तिथे एक पेरेंट भेटले होते. आवर्जून त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही प्रत्येक वेबिनारला असतो. खरं तर ही खूप म्हणजे पोचपावती आहे आमच्यासाठी, कारण आपण या वेबिनारच्या माध्यमातून पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक विषयाची तयारी आम्ही केलेली आहे आणि तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन असतंय, एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी देणारा असतो. तर विद्यार्थ्यांना अगदी विनंती आहे, जे पालक कनेक्टेड त्यांना देखील आहे विनंती की आमचा जो नंबर 75925923 किंवा 4 या नंबरवर देखील तुम्ही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सब्जेक्ट रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्की ते देखील पाठवा. तुम्हाला अजून काही जसं सरांनी सांगितलं की या फेजमध्ये थोडं स्ट्रेस येतोय, खरंच कुणाचं तरी गायडन्स असावं असं वाटतंय, इंडिव्हिज्युअल गायडन्स कुणाला हवा असेल तरी देखील तुम्ही सरांच्या नंबरवर सुद्धा डिरेक्टली मेसेज करू शकता. अकॅडमीच्या नंबरवर जो नंबर आहे आमचा 7775925923 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, मेसेज करा, कॉल करा. नक्की आमचे कोऑर्डिनेटर्स, आमचे प्रतिनिधी तुम्हाला कनेक्ट होतील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना जे आता वेबिनार मध्ये जॉईन आहेत किंवा जे होते त्या सर्वांना
10वी परीक्षेसाठी दिशा परिवारामार्फत मनपूर्वक शुभेच्छा देते. नक्कीच या सर्व सेशन्स नंतर एक वेगळा आत्मविश्वास तुम्हाला आलेला आहे. प्रत्येक सेशन्स मध्ये कदम सर आणि कदम मॅमनी तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करून त्या एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा जो प्रयत्न केलाय तो तुमच्या रिझल्ट मधून आम्हाला नक्की दिसणार आहे. तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यामुळे नक्कीच आम्हाला इम्प्रुव्हमेंटला जो काही एक वाव मिळतो, आम्ही जे करतोय ते नक्कीच विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी आहे. पण तुमचा एक रिमार्क, तुमचा एक फीडबॅक आम्हाला एक वेगळी एनर्जी देईल. काही क्वेश्चन्स असतील, इफ एनी क्वेरी, तर नक्की तुम्ही कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. या परीक्षेच्या दरम्यान पालकांना जर कुणाला काही करिअर काउन्सिलिंग हवं असेल तर तुम्ही दिशा अकॅडमीच्या वाई, सातारा किंवा बारामती ब्रांचला प्रत्यक्ष जाऊन आमच्या काउन्सिलर्स बरोबर भेटून या. कारण काय असतं की मुलांच्या प्रोसेसमध्ये बिझी आहेत आणि एकदा परीक्षा होईल आणि मग सुरू होते किंवा मग एक रिलॅक्सेशन मोड येतो. पण खरं निर्णायक टप्पा पुढच्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी आहे. त्यामुळं तुम्ही त्या मध्ये नक्की माहिती घेण्यासाठी तरी नक्की आमच्या ब्रांचेसला व्हिजिट करा. आमचे करिअर काउन्सिलर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याच्या ॲबिलिटीनुसार आणि पुढे असणाऱ्या सायन्स क्षेत्रातील ज्या ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत सगळ्याच आफ्टर 10 तुम्ही कोणते करिअर करू शकता, मुलांची ॲबिलिटी कशी ओळखायची, या बऱ्याच विषयांवर तुम्हाला गाईड करतील. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांचे आभार, उपस्थित पालकांचे आभार. थँक्यू सर, थँक्यू मॅम. हे सेशन संपलं असं मी जाहीर करते. युट्यूब चॅनलचं हे सांगा, कोणत्या येस सर, चॅनलला? मी शेअर करते. येस, दिव्या अकॅडमीची आपल्या याच्यावरून रेकॉर्डेड व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक उद्या पोहोचेल सर. ओके. जान्हवीचा एक मला मेसेज आहे पण सर, जान्हवीचा एक मेसेज दिसतोय, मी आता जस्ट चेक केला. सॉरी टू आपण रिप्लाय दिला पाहिजे. सर पेपर मधलं सर्व येत असतं पण कधीतरी आठवत नाही, असं का होतं? तर जान्हवी, हे असं का घडतं? तर पेपरमध्ये परीक्षेला जायच्या अगोदर कमीत कमी 2 रिव्हिजन पाहिजेत, 2 रिव्हिजन. आणि जेवढ्या रिव्हिजन जास्त होतील तेवढं तुला जास्त आठवेल. तुझी कदाचित वाचण्याचं वाचन जास्त होत आहे पण रिव्हिजन कमी होत आहे आणि म्हणून ते परीक्षेत आठवत नाही. सो बाय डिफॉल्ट 2 रिव्हिजन, एक रेग्युलर रिव्हिजन, नंतर सेकंड फास्ट ट्रॅक रिव्हिजन आणि थर्ड एनर्जी नोट्स रिव्हिजन, अशा 3 टप्प्यात पाहिजे. दुसरी रिव्हिजन असताना पॉइंट आउट करून ठेवलं पाहिजे, म्हणजे रिवाईज करताना लिहिलं पण पाहिजे, थोडे थोडे शब्द, थोडे थोडे पॉईंट लिहिले पाहिजे. आणि तिसरी रिव्हिजन करताना मात्र फक्त रीड म्हणजे रिवाईज करायला पाहिजे, बाकी काही गरज नाही काय. असं स्पीडअप मध्ये करायला पाहिजे. तर पेपर मधलं आठवतं, म्हणजे सगळं येत असतं पण आठवत नाही, आणि ते कधी आठवतं? घरी आल्यावर आठवतं. असं बऱ्याच जणांचं असतं. मग याचा अर्थ काय? त्या वेळेला आठवत नाही, म्हणजेच त्या वेळेसाठी लागणारा रिकॉलवाला पार्ट आहे याची आपण सवय करत नाही. म्हणून जो रिव्हर्स रिव्हिजनचा बॉडी क्लॉक सेट करा, जो माइंड सेट करा, 11 ते 1 आठवण्याची सवय लावा, हे जे सगळं सांगतोय ना त्याचं मागचं कारण तेच आहे की तुम्ही त्या वेळेला टिपिकली काय काय गोष्टी आठवा. आणि किती वेळ आठवण्याची प्रक्रिया? 1.5 2 तास करायला पाहिजे, कारण पेपर 2 तास आठवून लिहायचा आहे ना. मग आता अभ्यास करताना विचार करा की अभ्यास करताना 2 तास आठवून लिहिलं, असं आपण कधी घडतं का? कधीच नाही. आठवायला आपण किती वेळ आठवतो? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. आणि म्हणून त्या परीक्षेत 2 तास आठवत नाही. तुमचा मेन कोर तोच पार्ट आहे. आठवण्याची प्रक्रिया 2 तासाची. तुम्ही रिडिंग 2 तास, 4 तास, 8 तास करता, 10 तास करता, पण रिकॉल किती तास करता? 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं. ते पण पाठ केलेलं आठवतं. तर नो, रिकॉल 2 तास झालं पाहिजे. रिडिंग जर 6 तास केलं तर 2 आवर्स, 2 तास रिकॉल करा, 2 तास आठवा. एकदा 2 तास आठवाल त्यावेळेस मग परीक्षेच्या दृष्टीनं बरोबर आठवण्याची प्रक्रिया होईल. तुझी आठवण्याची प्रोसेस जी आहे याचा सराव तुझा कमी आहे, तो जान्हवी तू कर. नक्की पेपर मधला आठवेल आणि ते लिहायचा प्रयत्न कर. आठवायचं आणि लिहायचं, आठवायचं आणि लिहायचं, दॅट्स इट. म्हणून ते मी म्हणलं की क्वेश्चन पेपर आहेत ना ते बघायला पाहिजेत आणि ते आठवून त्याचे पॉईंट आउट करून लिहिलं पाहिजे. सॉल्ड पेपर्स बघितले पाहिजे, त्याच्यासाठी तेच कारण आहे तसं. सो अजूनही काही शंका कोणाला वाटल्या तर नंबर मी दिलेला आहे, तुम्ही कॉल करा मला एनी टाइम, आपण नक्की त्याच्यावर बोलूया. थँक्यू सो मच. विल क्लोज द सेशन. थँक्यू व्हेरी मच. येस सर, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच सर. आपण सेशन येस, थँक्यू सो मच. थँक्यू. Sir, thank you for answering my question. And I would always try to follow the same technique. And Yes, sir, Devani, thank you so much and all the best. If any other questions, then please free to call me at any time. I'll suggest you everything. Okay? Yes, sir. As I have attended each and every webinar, so I would like to meet you, sir. That's great. That's great. Devani, you are from which place?
I'm from Satara, Mona School. Okay, Mona School. Fantastic, Devani. All the best, Devani. Thank you, sir. Thank you. Okay, bye-bye.